नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन व्हेंचर ऑफिशियलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. सो यापूर्वी आपण आपल्या सायन्स पीवायक्यू सीरीजमध्ये 2023 आणि 2024 हे दोन पेपर कंप्लीट केलेले आहेत. आज आपण 2022 चा पेपर पाहणार आहोत. मग लक्षात घ्या मित्रांनो, की या पेपरमध्ये जेवढी काही आपली थेअरी असणार आहे, सो ती थेअरी सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. मग त्यामध्ये आपलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो किंवा ऑल ओव्हर सायन्स जी काही थेअरी असेल, ती थेअरी पूर्ण कंप्लीट करणार आहोत. मग लक्षात घ्या, इथे आपला ड्युअल बेनिफिट असणार आहे. पीवायक्यू सुद्धा होणार आहे. त्याचबरोबर त्या चॅप्टरचे आपले रिव्हिजन सुद्धा होणार आहेत. मग मित्रांनो, जो आपला पहिला प्रश्न आहे तो काय आहे पहा बरं. की जर आपण पहिल्या प्रश्नाचा विचार केला तर पहिला प्रश्न हा आपल्या नॉर्मल केमिस्ट्रीवरती आहे. मग काय विचारलंय पहा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता, की ज्याला आपण काय म्हणतो रे, थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणतो, ही सर्वात जास्त असते. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, कोणताही प्रश्न सोडवताना सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, त्या प्रश्नाचा अनालिसिस करायचं. त्यावरून त्या प्रश्नाची डिमांड काय आहे ती समजून घ्या, जेणेकरून आपण आपल्याकडे असणाऱ्या नॉलेजनुसार किंवा आपल्याकडे असणाऱ्या नॉलेजचा वापर करून आपण लॉजिक डेव्हलप करून उत्तरापर्यंत जाऊ शकतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न काय विचारलाय रे, की प्रश्नामध्ये असं त्यांनी म्हटलंय की असं खालीलपैकी कोणता पदार्थ आहे, किंवा जे आपल्याकडे चार ऑप्शन आहे, ह्या चार ऑप्शन पैकी कोणता पदार्थ आहे की ज्याच्याकडे थर्मल कंडक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे. मग आता मित्रांनो, थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय हे आधी समजून घ्या. मग लक्षात घ्या, केमिस्ट्रीमध्ये एलिमेंट जे आपल्याकडे असतात ते दोन फॉर्म मध्ये असतात मित्रांनो. काही आपल्याकडे धातू आहे की ज्यांना आपण मेटल्स म्हणतो, काही आपल्याकडे अधातू आहे की ज्यांना आपण नॉन मेटल्स म्हणतो. मग मित्रांनो, जर आपण धातूंचा विचार केला तर धातूंमध्ये इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्याची क्षमता आहे, धातूंमध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी क्षमता आहे. धातू हे भरपूर प्रमाणात सुवाहक असतात, लक्षात घ्या. परंतु जर आपण अधातूंचा विचार केला तर अधातू हे उष्णतेचे वहन करणार नाही. त्याचबरोबर जे काही आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे त्याचंही वहन करणार नाही. म्हणजे अधातू मोस्टली दुर्वाहक असतात, लक्षात घ्या. सर्व अधातू दुर्वाहक नाही, मी फक्त मोस्टली सांगतोय की ज्यांच्याकडे कंडक्टिव्हिटी पॉवर नाही ते झाले अधातू, ज्यांच्याकडे कंडक्टिव्हिटी पॉवर आहे ते झाले धातू. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण या प्रश्नाचा विचार केला तर पहिला ऑप्शन आपला काय आहे, अधातू आहे. पहिला ऑप्शन काय आहे, अधातू आहे. देन पुढे अल्युमिनियम, हा पण काय आहे मित्रांनो, आपल्याकडे धातू आहे. जर 3 नंबरला पाहिलं काच, हा पण कोण आहे मित्रांनो, अधातू आहे. आणि जो शेवटचा ऑप्शन पाहिला आपण सिल्वर, तर तो पण काय आहे, धातू आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं, प्रश्नाला सॉर्ट केलं, प्रश्नाला सेपरेट केलं. धातू कोणते, अधातू कोणते, याच्यावरून काय झालं रे, दोन ऑप्शन इलिमिनेट झाले. कोणता, लाकूड आणि काच. बिकॉज मित्रांनो हे अधातू आहे. आणि जर आपण दोघांचा विचार केला, कोणता, अल्युमिनियम आणि चांदी, हे दोघेही आपल्याकडे धातू आहे. मग अधातूमध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी असणार आहे का, नाही. जरी असली तरी ती पुअर असते. लक्षात घ्या मित्रांनो, कशी असणार आहे, पुअर कंडक्टिव्हिटी. आणि जर आपण काचेचा विचार केला तर काचेमध्ये पण जी काही थर्मल कंडक्टिव्हिटी आहे ती ऍज कम्पेअर टू मेटल, म्हणजे ऍज कम्पेअर टू धातू, कशी असणार आहे, पुअर असणार आहे. म्हणजे काच आणि लाकूड यांच्यामध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी पुअर म्हणजे कमी असणार आहे. आणि प्रश्नाची डिमांड काय, सर्वात जास्त. मग लक्षात घ्या, आता आपल्याकडे दोन धातू आहेत, एक अल्युमिनियम आणि दुसरा चांदी. मग मित्रांनो, तुम्ही सगळेजण चांदीचे जे काही आपल्याकडे हे असतात पहा, चांदीचे जे काही आपल्याकडे अवशेष आहे ते आपण वापरतो. का बरं वापरतो रे, कारण चांदी आपल्या बॉडीतनं जी काही उष्णता आहे ती वाहून नेण्यासाठी मदत करते मित्रांनो. मग लक्षात घ्या, याच्यावरून काय समजलं रे, की चांदी किंवा सिल्वर हे असं मेटल आहे की ज्या मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन जास्त आहे, लक्षात घ्या, ऍज कम्पेअर टू अल्युमिनियम. आता आपण ह्या दोघांचाच विचार करतोय, काच आणि लाकूड सोडून द्या, आता आपण कोणता विचार करतोय, अल्युमिनियम आणि चांदी. यामध्ये चांदीचा जर विचार केला तर चांदीमध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे, त्यामुळे अल्युमिनियम पेक्षा त्यांच्याकडे सर्वात जास्त थर्मल कंडक्टिव्हिटीची पॉवर असते. मग लक्षात घ्या, प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो, तर चांदी असेल. आणि जर आपण अल्युमिनियमचा विचार केला तर ऍज कम्पेअर टू सिल्वर किंवा चांदीपेक्षा फ्री इलेक्ट्रॉन कमी आहे. फ्री इलेक्ट्रॉन कमी असल्यामुळे चांदीपेक्षा थर्मल कंडक्टिव्हिटी पण कशी असणार, कमी असणार. कोणत्याही मॉलिक्युलला किंवा कोणत्याही एलिमेंटला, म्हणजेच मूलद्रव्यांना, जर त्यांना थर्मल कंडक्टिव्हिटी क्रिएट करायची असेल तर मित्रांनो गरज असते इलेक्ट्रॉनची. लक्षात घ्या, गरज कुणाची आहे, इलेक्ट्रॉनची. आणि या चौघांमध्ये सर्वात जास्त फ्री इलेक्ट्रॉन कुणामध्ये सापडतात, चांदीमध्ये. म्हणून चांदी हा काय झाला मित्रांनो, सर्वात जास्त थर्मल कंडक्टिव्हिटी असणारा मेटल झाला. तो प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 4 म्हणजे चांदी. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, एकदम सोपा आहे. काय विचारलंय पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला, पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला काय म्हणतात. आता लक्षात घ्या मित्रांनो,
या प्रश्नाला आपल्याला पाहण्यासाठी आपल्याला आय अॅनाटॉमी म्हणजेच डोळ्याची पूर्ण कन्सेप्ट माहीत असायला हवी. मग मित्रांनो, डोळा म्हणजे काय? तुम्ही आता मला पाहताय, बरोबर? मग तुम्ही मला पाहताय म्हणजे एक्झॅक्टली आपल्या डोळ्यामध्ये काय होतंय हे आपल्याला समजून घ्यायचंय. मग लक्षात घ्या, प्रश्न पुन्हा पहा. प्रश्नामध्ये काय म्हटलंय? पातळ पडद्याद्वारे, म्हणजे पातळ पडदा कोणता? डोळ्याचा. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो. लक्षात घ्या. आता तुम्ही मला पाहताय म्हणजे काय झालं मित्रांनो? तुम्ही तो प्रकाश एंटर करताय. विदाऊट प्रकाश म्हणजे विदाऊट लाईट आपण कोणतीही इमेज पाहू शकत नाही. बिकॉज तुम्ही मला पाहताय, दॅट इज अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हे लाईटचं परावर्तन आहे, रिफ्लेक्शन आहे, म्हणून तुम्ही मला पाहू शकताय. लक्षात घ्या, जर डोळ्यामध्ये प्रवेश करत असेल तर अशा भागाला काय म्हणतात? मग मित्रांनो, 4 भागांची नावं आहे. पहिला आहे आयरिस, दुसरा आहे प्युपिल, तिसरा आहे रेटिना, चौथा आहे कॉर्निया. आता लक्षात घ्या, जर तुम्ही हे 4ही भाग पाहिले तर हे 4ही भाग समजून घेण्यासाठी मित्रांनो आपल्याला आय अॅनाटॉमी समजून घ्यावा लागेल. मग लक्षात घ्या, आता ही जी डायग्राम आहे ही कशाची आहे? आय अॅनाटॉमी म्हणजे डोळ्याचं प्रॉपर स्ट्रक्चर काय आहे ते यातून कळतं. मात्र लक्षात घ्या, जर आपण विचार केला तर सगळ्यात बाहेर आपल्या डोळ्यामध्ये, लक्षात घ्या, आपल्या डोळ्यामध्ये सगळ्यात बाहेर जो पातळ पडदा आहे, अशा पातळ पडद्याला मित्रांनो म्हणतात कॉर्निया. लक्षात घ्या बरं का रे. आता जो प्रश्न आहे तो प्रश्न पातळ पडद्यावरतीच विचारलेला आहे. मग आपल्या डोळ्याच्या सगळ्यात बाहेर आपल्या डोळ्याच्या सगळ्यात बाहेर जो पडदा आहे त्याला काय म्हणणार नाही आपण? कॉर्निया. देन पुढे आपल्याकडे प्युपिल आहे. प्युपिल म्हणजे काय? जर तुम्ही आपल्या डोळ्यामध्ये जो काळा पोर्शन पाहिला, जो एकदम डार्क कलरचा दिसतो, तो डार्क ब्लॅक कलरचा पोर्शनला काय म्हणतो रे आपण? प्युपिल म्हणतो. आणि प्युपिलला ऍडजस्ट करण्यासाठी वरतून स्नायू असतात, मग त्या स्नायूंना आपण काय म्हणतो रे? आयरिस म्हणतो. लक्षात घ्या, 3 पार्ट पाहतोय बरं का रे आपण. हा कॉर्निया 1 नंबरचा, 2 म्हणजे कोण आहे मित्रांनो? आपल्याकडे हा प्युपिल 2 नंबरचा आहे, 3 नंबरचा कोण आहे? आयरिस आहे, आणि 4 नंबर की जो आपल्या ऑप्शन मध्ये आहे तो म्हणजे रेटिना. सो हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. त्या 4च ऑप्शन बद्दल इथे आपल्याला डिस्कस करायचं आहे. मग मित्रांनो, होतं काय समजून घ्या. जर इथे समजा एखादा ऑब्जेक्ट असेल, समजा इथे मी उभा आहे, समजा हा तुमचा डोळा आहे, जर तुम्हाला मला पाहायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडून येणारी लाईट, लक्षात घ्या, माझ्याकडून येणारी लाईट या डायरेक्शनने येणार. आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ती कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते? तर डोळ्याच्या बाहेर एक पातळ पडदा आहे, त्या पातळ पडद्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते, की ज्याला मी काय म्हणणार आहे? कॉर्निया म्हणणार. लक्षात घ्या बरं का रे. डोळ्याच्या बाहेर जो पातळ पडदा आहे की जो आपल्याला दिसतो तो कायम पाणवटलेला असतो किंवा कायम तिथे पाणी दिसतं. तो अशा पातळ पडद्याला काय म्हटलं रे आपण? कॉर्निया. इथे आल्यावरती कॉर्निया त्याचं रिफ्रॅक्शन करतो, रिफ्लेक्शन नाही. लक्षात घ्या, रिफ्रॅक्शन करतो म्हणजे परावर्तन करणार नाही. लक्षात घ्या मित्रांनो, रिफ्लेक्शन झालं म्हणजे काय? इथून आलेला प्रकाश पुन्हा मागे येणार, आणि जर तो प्रकाश पुन्हा सरळ पुढे जात असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे? रिफ्रॅक्शन. आणि इथे कॉर्निया त्या प्रकाशाचं रिफ्रॅक्शन करतो. रिफ्रॅक्शन केल्यानंतर तो प्रकाश डायरेक्टली आतमध्ये एंट्री करतो, आणि आतमध्ये एंट्री केली की मित्रांनो आपल्या डोळ्याचा जो पडदा आहे, पडद्यावरती ती इमेज पडते. इमेज पडल्यावरती आपला जो डोळ्याचा पडदा आहे तो नर्व फायबर मधून म्हणजे चेतापेशींमार्फत तो आपल्या मेंदूकडे पाठवतो सिग्नल, आणि मग मेंदूला कळतं की पाहिलेली इमेज कोणती होती. मग लक्षात घ्या, कॉर्नियाने काय केलं? तर त्या लाईटचं रिफ्रॅक्शन केलं. रिफ्रॅक्शन केल्यानंतर ती लाईट कुठे पोहोचली मित्रांनो? पडद्यापर्यंत पोहोचली. पडद्याला काय म्हणतो रे आपण? रेटिना म्हणतो. आणि मग ती पडद्याने ती इमेज, आपण जी इमेज पाहिलेली आहे ती आपल्या मेंदूपर्यंत पाठवली. कुणामार्फत? तर ह्या नर्व मार्फत. लक्षात घ्या, या नर्व फायबर मार्फत ती आपण आपल्या मेंदूपर्यंत पाठवतो. मग आता राहिला इथला कोणता पार्ट? तर प्युपिल पार्ट. प्युपिल म्हणजे काय मित्रांनो? हा आपल्या डोळ्याचा काळा पडदा. तुम्ही भरपूर वेळा पहा, आपल्याला राग आला की आपण डोळे असे मोठे करतो, आपण थोडं नॉर्मल असेल की आपण डोळे बारीक करतो. म्हणजे डोळे मोठे, डोळे बारीक, हा काय प्रकार आहे? तर मित्रांनो, आपल्याकडे जो काळा पोर्शन दिसतोय ना, हा काळा पोर्शन, याला आपण काय म्हणतो रे? प्युपिल म्हणतो. लक्षात घ्या, हा जो काळा पोर्शन आहे याला आपण काय म्हटलं? प्युपिल म्हटलं. प्युपिलला वरती स्नायूंचा काही भाग जॉईन आहे, त्याला म्हणतात आयरिस. आणि हा आयरिस काय करतो मित्रांनो? त्या डोळ्यांची हालचाल करतो. मग डोळा मोठा करणे असेल, डोळा छोटा करणे असेल, ही सर्व ऍक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मग लक्षात घ्या, प्रश्नाचे 4ही ऑप्शन आता आपण इथे डिस्कस केलेले आहे. आता आपल्याला 2 डिसीज पाहायचे मित्रांनो. 2 डिसीज कोणते? एक आहे मायोपिया. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे बरं का रे. याच्यावरती आयोगाने PYQ विचारलेला आहे, मायोपिया. आणि दुसरं आहे हायपरमेट्रोपिया. आता मित्रांनो, आता हा आपण जे 2 डिसीज पाहणार आहे यांना तुम्ही एक्झाम ओरिएंटेड न पाहता आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा याचा कसा वापर करता येईल त्या उद्देशाने पहा. मात्र लक्षात घ्या, आपण हे 4 ऑप्शन डिस्कस केले की जे आपल्या प्रश्नाची डिमांड होती. आता त्या ओरिएंटेड जे 2 डिसीज आहे की ज्यावरती ऑलरेडी आयोगाने PYQ विचारलेले आहे,
त्याबद्दल आपण डिस्कस करूयात. पहिला आहे मित्रांनो मायोपिया. आता मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया हे काय समजून घ्या. तुम्हाला मोस्ट ऑफ लोकांना चष्मा असेल किंवा काही लोकांना चष्मा नसेल तरी पण आपल्याला कळतं की काही लोकांना लांबचं दिसत नाही, काही लोकांना जवळचं दिसत नाही. मग मित्रांनो हे असं होतं कशामुळे, हेच आपल्याला आता पाहायचं आहे आणि त्याच दोन आजारांना काय म्हणतो रे आपण, मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया. मग लक्षात घ्या मित्रांनो होतं काय, ज्यावेळेस आपण कोणतीही इमेज पाहतो, लक्षात घ्या आता कोणतीही इमेज म्हणजे काय, सध्या तुम्ही मला पाहताय, तुम्ही मला पाहता म्हणजे मित्रांनो काय झालं रे, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट झालं. लाईट डायरेक्टली आरपार गेली. कुणाच्या आरपार, तर कॉर्निया. मग कॉर्नियामध्ये जर इथून आपण एखादा ऑब्जेक्ट पाहिला तर तो या कॉर्नियातून डायरेक्ट रेटिनामध्ये आला. कुणामध्ये आला, रेटिनामध्ये. आणि रेटिनाने ती इमेज आपल्या मेंदूपर्यंत सप्लाय केली किंवा मेंदूला पाठवून दिली. परंतु मित्रांनो कधी कधी काय होतं की ही जी ऑब्जेक्ट आहे किंवा ही जी लाईट आहे, हा ऑब्जेक्ट इथून प्युपिल मधून आतमध्ये आला, म्हणजे कॉर्नियातून पण आतमध्ये आला, परंतु आतमध्ये आल्यावरती तो रेटिनापर्यंत न जाता तो अलीकडेच थांबतो. मी काय म्हणतो कळतंय का तुम्हाला, तो रेटिनापर्यंत न जाता तो अलीकडेच थांबला. अशा वेळेस मित्रांनो लक्षात घ्या बरं का रे, सिंपल आहे. तुम्ही सगळ्यांनी प्रोजेक्टर पाहिला असेल. समजा आता इथे इथून मी प्रोजेक्टर मारला म्हणजे असं फोकस दिला आणि पुढे पडदा आहे. परंतु मित्रांनो मी दिलेला प्रोजेक्टर जर पडद्यापर्यंत पोहोचतच नसेल, जर तो अलीकडेच गेला तर मला पडदा पुढे आणावा लागेल. मी काय म्हणतोय कळतंय का, किंवा जर तो पडद्याच्या लांब गेला तर इमेज दिसणार आहे का आपल्याला क्लिअर, नाही. म्हणजेच याला आपण काय म्हणतो की आपल्या डोळ्यांचे आजार म्हणतो. म्हणजे काही लोकांना लांबचं दिसत नाही किंवा काही लोकांना जवळचं दिसत नाही. हे कशामुळे होतं, कारण त्यांनी घेतलेला प्रकाश किंवा त्यांनी पाहिलेली इमेज ही डोळ्याच्या पडद्यापर्यंत पोहोचलीच नाही. डोळ्याचा पडदा म्हणजे कोण आहे, रेटिना. मग लक्षात घ्या, येथे पाहिलेली इमेज जर इथपर्यंतच पोहोचली म्हणजे रेटिनाच्या अलीकडे पोहोचली तर त्याला म्हणतात मायोपिया. त्याला काय म्हणायचं, मायोपिया. आणि जर ही रेन किंवा यांनी पाहिलेली इमेज जर ह्या पडद्याच्याही लांब जाऊन थांबली म्हणजे इथे जाऊन थांबली तर मित्रांनो याला म्हणतात हायपरमेट्रोपिया. लक्षात घ्या, याला काय म्हणायचं, हायपरमेट्रोपिया. मग आपण काय करतो, लक्षात घ्या, चष्म्याच्या मदतीने ही जी आलेली लाईट आहे ती रेटिनापर्यंत घेऊन जातो, प्लस चष्म्याच्या मदतीने जी लांब गेलेली लाईट आहे ती पुन्हा आपण इथेच थांबवतो. मग लक्षात घ्या, त्यावेळेस आपण चष्मा वापरतो ना त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट एकदम क्लिअरली दिसायला लागते. मग तुम्ही भरपूर वेळेस पाहिलं असेल मित्रांनो की आपल्या वर्गामध्ये एखादा मुलगा शेवटच्या बेंचवरती बसलेला असतो, तो शिक्षकांना म्हणतो की आम्हाला बोर्ड दिसत नाही. बोर्ड दिसत नाही म्हणजे त्याला लांबचं दिसत नाही. लांबचं दिसत नाही म्हणजे अशा मुलाला झालाय हायपरमेट्रोपिया. लक्षात घ्या, अशा मुलाला काय झालंय, हायपरमेट्रोपिया. यालाच इंग्लिशमध्ये फार साइटनेस सुद्धा म्हणतात. फार साइटनेस म्हणजे लांबचं न दिसणे, बिकॉज त्यांनी पाहिलेली जी काही इमेज आहे ती ह्या रेटिनाच्या बाहेर गेली, रेटिनाच्या रेंजच्या बाहेर गेली, म्हणून त्यांना लांबचं दिसत नाही. इव्हन तुम्ही पाहिलं असेल की आपल्या घरात आजी आजोबा असतात, ते एकदम पेपर जवळ घेऊन वाचतात, जवळ घेऊन का वाचतात, जवळचं दिसत नाही. जवळचं दिसत नाही म्हणजे काय, त्यांना झालाय मायोपिया. याला म्हणतात नियर साइटनेस. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस त्यांना मायोपिया हा डिसीज होतो म्हणजे काय मित्रांनो, त्यांनी पाहिलेली इमेज ही इथेच थांबली, ही पूर्ण पडद्यापर्यंत आली का, नाही. पडदा म्हणजे रेटिना. मग लक्षात घ्या, या दोनही डिसीज वरती ऑलरेडी आयोगाने पीवायक्यू विचारलेला आहे. सो तुम्हाला आय अॅनाटॉमी समजून घेण्यासाठी किंवा हे दोन आजार समजून घेण्यासाठी डोळा काम कसं करतो हे समजून घ्यावं लागतं. सो डोळ्याचं काम कसं आहे तुम्हाला समजलं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट होतं. ती लाईट तुम्हाला ह्या पडद्यावरती यावी लागते आणि मग पडद्याकडून ती मेंदूकडे पाठवली जाते. जर ती पडद्यापर्यंत आलीच नाही तर ती इमेज काय आहे आपल्याला ओळखता येत नाही, म्हणजे आपण दृष्टीहीन होतो किंवा आपल्याला ती इमेज दिसत नाही. त्यांना दिसण्यासाठी मग आपण या दोन डिसीजला ऑप्शन म्हणजे चष्मा लावतो, की जेणेकरून आपण पाहिलेली इमेज ही आपल्या पडद्यापर्यंत पोहोचते आणि मग पडद्यामार्फत कुणाकडे जाते, मेंदूकडे जाते. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता जर आपण आपला प्रश्न पाहिला तर प्रश्नामध्ये काय म्हटले पहा, पातळ पडद्याच्या द्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला काय म्हणतात. मग सिंपल आहे, मी तुम्हाला म्हटलं ना, हा आपला पातळ पडदा, डोळ्याच्या सगळ्यात बाहेरची बाजू म्हणजे पातळ पडदा. आता मी तुम्हाला पाहतोय किंवा तुम्ही मला पाहताय, जर तुम्ही मला पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा प्रकाश त्या पातळ पडद्याच्या आतमध्ये जाणार आहे आणि अशा पातळ पडद्याला काय म्हणतो रे आपण, कॉर्निया. आताच पाहिलं ना, सगळ्यात बाहेरची बाजू ही बाहेर, लक्षात घ्या, ही सगळ्यात बाहेरची बाजू याला काय म्हटलं मित्रांनो, कॉर्निया म्हटलं. आणि ही नेहमी पाणवटलेली असते. मग लक्षात घ्या, प्रश्नाचे डिमांड पाहिलं तर कॉर्निया हे आपलं काय आहे उत्तर. रेटिना काय आहे तर डोळ्याचा पडदा आहे जिथे आपण इमेज क्रिएट करतो. प्युपिल काय आहे मित्रांनो, तर प्युपिल हा जो डोळ्याचा काळा भाग आहे त्याला प्युपिल म्हणतात. आणि आयरिस काय आहे की तो प्युपिलची साईज कमी जास्त करतो, म्हणजे डोळे मोठे करणं, डोळे छोटे करणं, हे सगळी ऍक्शन कुणामार्फत चालते, तर आयरिस मार्फत. सो लक्षात घ्या, प्रश्नाचं उत्तर काय आहे आपल्याकडे, कॉर्निया आहे. मग मित्रांनो आता इथून पुढे जर डोळ्यावरती कोणताही प्रश्न आला तर तुमचा तिथे मार्क जाता कामा नये, बिकॉज याच्या बाहेर डोळ्याची थेरी अजून काहीच नाही. जेवढी आपल्या आयोगाची डिमांड आहे तेवढं सगळं आता आपण इथे डिस्कस केलेलं आहे. तो पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे, प्रतिध्वनी तरच ऐकू येतो
जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर किती असेल, म्हणजे आपल्याला हे अंतर शोधायचं आहे. आता मित्रांनो, याला सोडवण्यासाठी लॉजिकली आहे बरं का रे, असं नाही की तुम्हाला खूप सायन्स माहिती असायला हवा. नॉर्मल सायन्स जरी माहित असेल तरी पण तुम्ही हा प्रश्न सोडू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा प्रतिध्वनी काय असतो ते समजून घ्या. आता मित्रांनो, समजा मी बोलतोय, मी बोलल्यानंतर जर माझाच आवाज मला ऐकू येत असेल तर मी त्याला काय म्हणणार रे, प्रतिध्वनी. आता प्रश्नामध्ये पुढे काय म्हटलंय पहा, प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा सोर्स आणि अडथळा यातील अंतर किती असेल. म्हणजे आता मला माझा ध्वनी ऐकू आला, मी याला काय म्हटलं, इको. परंतु जिथे माझा ध्वनी आदळून पुन्हा मागे आला तो झाला मित्रांनो एक अडथळा. याचा अर्थ मला माझं आणि त्या अडथळ्यामध्ये किती अंतर आहे हे शोधायचंय. बरोबर. मग हे शोधण्यासाठी मित्रांनो कसं शोधायचं तर लक्षात घ्या. समजा इथे मी आहे, इथे कोण आहे, मी आहे, इथे माझा एक अडथळा आहे. लक्षात घ्या, इथे कोण आहे मित्रांनो, माझा एक अडथळा आहे. जर मी काहीतरी बोललो, समजा मी इथून काहीतरी बोललो, हा माझा आवाज आहे, हा आवाज या अडथळ्यावरती आदळतो आणि तो पुन्हा मागे येतो. लक्षात घ्या, तो आदळला पुन्हा मागे आला, याला म्हणतात मित्रांनो इको. याला आपण काय म्हणणार आहे, आवाजाचा इको. आणि ज्यावेळेस तो आवाज पुन्हा येतो ना, तो लगेच ऐकू येतो. जर तो आवाज लगेच ऐकू येत असेल ना मित्रांनो, तर त्याचा टाइम असतो 0.1 सेकंद. टाइम लक्षात ठेवा बरं का रे. जो इको आहे तो आपल्याला लगेच ऐकू येतो, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ऐकू येतो. मग त्याचा जो टाइम ड्युरेशन आहे तो किती आहे मित्रांनो, 0.1 सेकंड. तो आपल्याला इथे एक व्हॅल्यू समजली. काय समजलं, आपल्याला इथे टाइम समजला. टाइम किती आहे मित्रांनो, 0.1 सेकंद आहे, की त्यामध्ये आपल्या अडथळ्यातनं तो आवाज पुन्हा ऐकू येतो. आवाज पुन्हा ऐकू आला म्हणजेच काय झालं रे, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. लक्षात घ्या, साऊंडचं काय झालं मित्रांनो, रिफ्लेक्शन झालं. आणि आता आपण डोळ्यांचं पाहिलं होतं, डोळ्यांचं काय झालं, रिफ्रॅक्शन. ती इमेज आर पार गेली, इथे इमेज आर पार गेली का नाही, ती पुन्हा धडकून मागे आली. धडकून मागे आल्यामुळे त्या ध्वनीला आपण काय म्हटलं, प्रतिध्वनी, किंवा आपण काय म्हटलं, इको ध्वनी. मग मित्रांनो, आपल्याला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू माहित आहे की ज्यावेळेस कोणताही आवाज किंवा कोणताही ध्वनी हा एखाद्या माध्यमातून, म्हणजे आपला हा जे सराउंडिंग माध्यम आहे, ज्यावेळेस यातून ते प्रवास करतं त्यावेळेस त्या प्रवासाचा वेग किती असतो मित्रांनो, 340 मीटर पर सेकंड. आता ही अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे. तुम्ही जर तुम्ही काही बुक्स मध्ये पाहिलं तर याचं व्हॅल्यू जर जवळपास तुम्हाला 344 पण दिलेली आहे मित्रांनो, 344 मीटर पर सेकंड. परंतु इथे आपल्याला थोडं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर आपल्याला सुटेबल व्हॅल्यू किती आहे मग, 340 मीटर पर सेकंड. मग लक्षात घ्या काय घेतलं रे आपण, सगळ्यात पहिल्यांदा इकोचा वेळ किती आहे, किती वेळ आहे इकोचा, 0.1 सेकंड. त्याचबरोबर मित्रांनो काय पाहिलं रे आपण, एक गोष्ट माहिती आहे, 5वी पासून आपण शिकत आलो की जर ध्वनी आपण एखाद्या माध्यमातून बोलत असेल, कोणतं माध्यम, समजा हे एरियल गॅसियस माध्यम, जर मी गॅसियस माध्यमातून ध्वनी बोलत असेल तर अशा वेळेस त्या ध्वनीचा वेग किती आहे मित्रांनो, 340 मीटर पर सेकंड. याचा अर्थ मला काय भेटला रे इथे, स्पीड भेटला, किंवा मी याला व्हेलॉसिटी म्हणू शकतो. काय भेटला मला, व्हेलॉसिटी भेटला. इथे काय भेटला मित्रांनो, मला टाइम भेटला. मला प्रश्नामध्ये काय विचारलंय, अंतर विचारलंय. मग अंतर जर विचारलं असेल तर माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, कोणता रे, डिस्टन्स. लक्षात घ्या, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी. लक्षात घ्या मित्रांनो, कोणता फॉर्म्युला आहे, टाइम इंटू व्हेलॉसिटी. तुमच्या सगळ्यांचं मॅथ चांगलं आहे, सगळ्यांना हा फॉर्म्युला माहित आहे. मला विचारलंय अंतर, माझ्याकडे टाइम आहे 0.1 सेकंड, देन व्हेलॉसिटी आहे 340. जर मी हे मित्रांनो लक्षात घ्या, माझा फॉर्म्युला झाला या फॉर्म मध्ये, बरोबर. जर मी फॉर्म्युल्यात व्हॅल्यू ठेवल्या तर टाइम किती आहे, 0.1 सेकंड इंटू व्ही किती आहे मित्रांनो, 340. आणि जर मी याला मल्टिप्लाय केलं तर माझं उत्तर किती येईल रे, 34 येईल, बरोबर. म्हणजे 34 मीटर हे माझं उत्तर येईल. म्हणजे अंतर किती झालं मित्रांनो, 34 मीटर. परंतु लक्षात घ्या, परंतु हे अंतर कशाचं आहे, लक्षात घ्या, हे जे अंतर आहे हे जाऊन येण्याचं आहे. मी काय म्हणतोय कळतंय का, जाऊन येण्याचं म्हणजे काय रे, इथे मी होतो, मी आवाज दिला, तो आवाज इथे गेला मित्रांनो, बरोबर. इथून तो पुन्हा मागे आला. मी काय म्हणतोय कळतंय का, म्हणजे जाऊन येण्याचं जे अंतर आहे ते किती आलं, 34 मीटर. परंतु यांनी काय विचारलंय, सोर्स आणि अडथळा, म्हणजे हा व्यक्ती म्हणजे मी, सोर्स आणि हा अडथळा याचं अंतर किती आहे. मग आपल्याला जे अंतर भेटले ते जाऊन येण्याचं भेटलंय, म्हणजे जाण्याचं पुन्हा येण्याचं किती भेटलं, 34 मीटर. परंतु प्रश्नामध्ये काय विचारलंय, या दोघांमध्ये अंतर किती आहे. मग आपण काय करणार, जे काही टोटल डिस्टन्स आले त्याला डिवाइड बाय 2. लक्षात घ्या, जर याला डिवाइड आपण 2 केलं मित्रांनो तर आपलं उत्तर किती येतं रे, 17 मीटर. उत्तर किती आलं, 17 मीटर. परंतु ऑप्शन मध्ये मित्रांनो इथे 17 मीटर कुठे आहे, इथे 7 मीटर पेक्षा कमी हा ऑप्शन गेला. इथे म्हटले 17 मीटर पेक्षा कमी हाही ऑप्शन गेला. इथे म्हटलंय 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर. हे आपल्या या प्रश्नाचं काय असेल मित्रांनो, उत्तर असेल. मग 17 मीटर पेक्षा जास्त का रे, बिकॉज
व्हॅल्यू किती असते रे 344. आपण किती घेतली 340. का बरं? कारण कॅल्क्युलेशनला सुटेबल व्हावं. बरोबर. मग जर आपण 344 व्हॅल्यू घेतली तर हे 17 मीटर पेक्षा व्हॅल्यू पुढे जाऊ शकते. म्हणून प्रश्नाचं उत्तर किती असेल मित्रांनो? ऑप्शन नंबर 2 असेल. मी पुन्हा सांगतो, प्रश्न कसा सोडवला रे? लॉजिकल वेने. एकदम आपल्याला कळतं की इको जाऊन येण्यासाठी 0.1 सेकंद लागतो. टाइम भेटला बरोबर. अंतर विचारलंय. आता व्हेलॉसिटी आपण इमॅजिन एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असते की जर आपल्याकडे आवाजाला म्हणजे ध्वनीला जर आपल्या गॅसियस मीडियम मधून जायचं असेल तर त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू किती आहे मित्रांनो? 340 मीटर पर सेकंद एवढी त्याची व्हेलॉसिटी आहे किंवा एवढा त्याचा वेग आहे. मग वेग माहित आहे, टाइम माहित आहे, तर आपण अंतर काढू शकतो. परंतु जे आपल्याला अंतर भेटले ते जाऊन येण्याचं भेटले. बरोबर. आपल्याला फक्त दोघांमधलं अंतर काढायचं म्हणजे सोर्स आणि आपल्याकडे असणारा अडथळा दोघांचं अंतर जर काढायचं असेल तर जे काही टोटल डिस्टन्स भेटलेलं आहे त्याला डिवाइड बाय 2 केलं की आपल्याला दोघांमधलं अंतर भेटतं की जे अंतर किती आलं मित्रांनो? 17 मीटर. तो प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2 म्हणजे 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर. तो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो काय विचारले. आता आपण जो प्रश्न पाहिला एकदम सोपा आहे बरं का रे. फक्त त्यासाठी थोडा आपला लॉजिकल स्टडी चांगला पाहिजे. लॉजिकल स्टडीसाठी मित्रांनो सायन्स जे आपलं बेसिक सायन्स आहे ते आपलं चांगलं पाहिजे. आता ऍक्च्युली जे आपण ज्या व्हॅल्यू पाहिल्या 340 मीटर पर सेकंड हे 5वी-6वीत शिकलोय आपण की आपला जो इकोचा वेळ आहे 0.1 सेकंड हे पण आपण 6वीत शिकलेलो आहोत. जे 6वी मध्ये शिकलोय त्याचं ऍप्लिकेशन इथे करायचंय आणि त्या ऍप्लिकेशनचा वापर करून आपल्याला त्या प्रश्नाला सोडवायचा आहे. तर आता पुढचा प्रश्न पहा काय विचारलंय. फॅक्च्युअल डेटा आहे. कोणाच्या अणूच्या मॉडेलमध्ये म्हणजे कोणत्या सायंटिस्टच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग किती दिलाय? आपल्याकडे h/2π या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे. आता मित्रांनो यासाठी तुम्हाला इथे 4 सायंटिस्ट दिलेत. पहिला आहे रुदरफोर्ड, दुसरा आहे डाल्टन, तिसरा आहे बोर आणि चौथा आहे फर्मी. जर आपण चौघांचा विचार केला ना तर चौघांचे जे प्रिन्सिपल आहे ते पाठच असायला हवे. बिकॉज हा क्वेश्चन थेरीपेक्षा जास्तीत जास्त फॅक्च्युअल कडे जातोय आणि जर हा प्रश्न फॅक्च्युअल कडे जास्त झाला असेल तर यानुसार आता हा आपला हे अँग्युलर मोमेंटमच्या रिगार्डिंग आहे. लक्षात घ्या अँग्युलर मोमेंटम आपण कशाने दाखवतो रे? MVR ने दाखवतो. जर अँग्युलर मोमेंटमच्या रिगार्डिंग हा प्रश्न असेल तर मित्रांनो हे सरळ सरळ स्टेटमेंट कुणाचं आहे? बोरचं आहे. तो प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3. आणि यामध्ये जो h/2π म्हटलेला आहे हा जो h आहे h ला म्हणतात प्लँक कॉन्स्टंट. लक्षात घ्या मित्रांनो h ला काय म्हणतात? प्लँक कॉन्स्टंट. आणि याचा वापर करून आपण अँग्युलर मोमेंटम शोधू शकतो. सो बोरचा जो स्टडी आहे किंवा बोरचा जो प्रिन्सिपल आहे तो कुणाच्या रिगार्डिंग आहे? अँग्युलर मोमेंटमच्या रिगार्डिंग आहे. तो प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3. आता लक्षात घ्या या प्रश्नांना सोडवण्यासाठी प्रत्येक सायंटिस्टचं जे काही स्टेटमेंट असेल किंवा त्यांचा जो काही लॉ किंवा प्रिन्सिपल असेल ते आपल्याला माहित असायला हवं. म्हणजे हा कन्सेप्ट पेक्षा फॅक्च्युअल कडे जास्त जातो. आणि मग जर आपण त्यांचं इक्वेशन कसं आलं त्या इक्वेशनला कसं सोडवायचं जर याचा विचार केला तर तिथे मग आपल्याला त्यांची थेअरी पाहायला भेटते. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन नंबर 3 म्हणजे व्होर्स इफेक्ट किंवा व्होर्स प्रिन्सिपल. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो काय विचारले. खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. आता लक्षात घ्या बरं का रे 4 विधान आहे त्यातलं 1 किंवा 2 जेवढे काही चुकीचे असेल तेवढे आपल्याला शोधायचे आहे. मित्रांनो ज्यावेळेस असे प्रश्न येतात ना हे मल्टीलाइनर क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला जरी तो प्रश्न येत नसेल तरी पण 90% उत्तर त्या प्रश्नामध्येच लपलेलं असतं. फक्त त्याचं प्रॉपर अनालिसिस करता यायला हवं. मग लक्षात घ्या पहिलं वाक्य काय म्हटलंय पहा. रेणू मधील. आता रेणू म्हणजे काय? लक्षात घ्या रेणू म्हणजे आपल्याकडे असणारा ऍटम. रेणू मधील बॉन्डिंग कक्षा या अणु कक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. म्हणजे इथे त्यांनी ऍडिटिव्ह इफेक्ट सांगितलं. लक्षात घ्या कोणता इफेक्ट सांगितलाय? ऍडिटिव्ह इफेक्ट. मी पुन्हा स्टेटमेंट वाचतो काय म्हटले पहा मित्रांनो. रेणू मधील बॉन्डिंग. आता रेणू मधील बॉन्डिंग म्हणजे काय? तुम्हाला रेणूचा मिनिंग समजला का रे? रेणू म्हणजे आपल्याकडे असणारे मॉलिक्युल. लक्षात घ्या आपल्याकडे असणारे मॉलिक्युल त्यांना आपण रेणू म्हणूयात. आणि ऍटम म्हणजे अणू. ऍटम म्हणजे कोण आहे? अणू. मग जे आपल्याकडे मॉलिक्युल आहे मॉलिक्युल मध्ये बॉन्डिंग कक्षा म्हणजे दोघांमध्ये बॉन्ड आहे. असं समजा की आपला हा एक रेणू आहे हा एक रेणू आहे दोघांमध्ये हा काय मित्रांनो? बॉन्डिंग कक्ष आहे. या कक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. मग लक्षात घ्या ज्या बॉन्डिंग कक्ष आहेत या अणु कक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने म्हणजे ऍडिटिव्ह इफेक्ट. मग लक्षात घ्या मित्रांनो 2 अणू किंवा 2 रेणू जर एकत्र येणार असेल किंवा बॉन्ड तयार करणार असेल तर ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात. आणि जर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत असेल मित्रांनो आणि इथे म्हटलं ऍडिटिव्ह इफेक्ट म्हणजे बेरजेच्या जर दोघांची बेरीज झाली तर इलेक्ट्रॉनची संख्या वाढणार आहे. लक्षात घ्या दोघांची बेरीज झाली की इलेक्ट्रॉनची संख्या वाढणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉनची घनता वाढणार आहे. वाक्य बरोबर आहे. सो या वाक्याला आपण काय म्हणणार? करेक्ट म्हणणार. पुढे काय म्हटलंय पहा. बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये
दोन केंद्रकामधील भागात इलेक्ट्रॉनची घनता फार कमी असते. लक्षात घ्या बरं का, लॉजिकच नाही. हा एक अणू आहे, हा एक अणू आहे, दोघांना केंद्रक आहे, बरोबर मित्रांनो. याला काहीतरी इलेक्ट्रॉन आहे, याला पण काहीतरी इलेक्ट्रॉन आहे, दोघे एकत्र आले, इलेक्ट्रॉन वाढणार की कमी होणार? साहजिक वाढणार ना. पहिलंच वाक्य सांगतंय की बेरजेच्या प्रभावाने इलेक्ट्रॉन वाढतात, म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढते. आणि दुसरं वाक्य काय म्हणतंय की इलेक्ट्रॉनची घनता कमी असेल. कसं शक्य आहे? जर दोन अणू किंवा जर दोन रेणू एकत्र आले तर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढतात. सो हे वाक्य काय झालं मित्रांनो? चुकीचं झालं. 2 नंबरचं वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. 3 नंबरकडे या, काय म्हटलंय पहा. एकत्र येणाऱ्या अणुअंकापेक्षा अँटी बॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जा ही जास्त असते. यस, करेक्ट आहे, हे पण बरोबर आहे. जर आपण एकत्र येण्यापेक्षा जर आपण अँटी बॉन्डिंग ऊर्जा पाहिली तर ही नेहमी आपल्याला तिथे काय पाहायला मिळते? जास्त ऊर्जा पाहायला मिळते. सो हे वाक्य पण कसं आहे? बरोबर आहे. 4 नंबरला काय म्हटलंय पहा. सिग्मा, पाय, डेल्टा इत्यादी चिन्हांनी अँटी बॉन्डिंग रेणू कक्षात दर्शविल्या जातात. आता मित्रांनो, फिजिक्स मध्ये ज्या काही संज्ञा आपल्याला दाखवायच्या असतात त्यासाठी आपण काहीतरी सिम्बॉल वापरतो, बरोबर. मग मोस्ट ऑफ सिम्बॉल आपले हेच असतात. काही ठिकाणी सिग्मा आहे, काही ठिकाणी फाय आहे, काही ठिकाणी डेल्टा आहे. सो ही वाक्य कसं आहे आपलं? बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1, 3, 4 बरोबर आहे आणि ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय आहे? तर रॉंग आन्सर आहे. मग लक्षात घ्या, प्रश्न सोडवताना एक नॉर्मल ट्रिक्सने जरी तुम्ही सोडवला किंवा नॉर्मल लॉजिकने जरी सोडवलं तरी सुटते मित्रांनो. पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य अपोजिट होते. पहिलं वाक्य सांगतोय ऍडिटिव्ह इफेक्ट, तुम्ही ऍडिशन करताय, ऍडिशन केल्यामुळे इलेक्ट्रॉन वाढले, बरोबर. दुसरं वाक्य सांगतोय की तुम्ही ऍडिशन करताय पण इलेक्ट्रॉन कमी झाले. कसं शक्य आहे? तो वाक्य चुकलं. तिसरं काय सांगतंय की ऊर्जाबद्दल. सो जर तुम्ही ऊर्जा पाहत असेल तर ऊर्जा वाढलेली असते. यस, बरोबर आहे. चौथं काय सांगतंय? तुम्ही हे सगळं दाखवण्यासाठी काहीतरी लेटर, काहीतरी चिन्ह वापरताय आणि ते चिन्ह हे आहेत. सो आयोगच सांगतंय की ते चिन्ह हे आहेत, म्हणजे हे आहेतच. सो वाक्य कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर 2. कारण ऑप्शन नंबर 2 हे स्टेटमेंट या सगळ्या बाकीच्या स्टेटमेंटपेक्षा चुकीचं आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार? तर ऑप्शन नंबर 2 असणार. सो पुढचा प्रश्न पहा, काय म्हटले पहा. जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान, आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा नायट्रोजन फिक्सेशन बद्दल आहे. लक्षात घ्या, कुणाबद्दल आहे? नायट्रोजन फिक्सेशन बद्दल. सो प्रॉपर समजून घ्या, कारण आयोगाने भरपूर वेळा नायट्रोजन फिक्सेशन वरती पॉइंट विचारलेले आहेत. पॉइंट म्हणजे प्रश्न विचारलेले आहेत. सो आपल्या एक्झाम साठी हा वन ऑफ द हॉट टॉपिक असणार आहे. काय म्हटले पहा. जैविक नायट्रोजन, प्रश्न नीट वाचा. जैविक, जैविक मीन्स बायोटिक फॅक्टर म्हटलेला आहे. जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू, आता इथे म्हटलंय जैविक म्हणजे इथे जे काही जे काही नायट्रोजन फिक्सेशन होणार आहे ते जीवाणूंमार्फत होणार आहे. कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? आता मित्रांनो, यासाठी तुम्हाला प्रॉपर कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल. कोणती कन्सेप्ट? की नायट्रोजन फिक्सेशन काय असतं. आता लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण नायट्रोजन फिक्सेशनचा विचार करतो तर नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय ते समजून घ्या. समजा हे आपल्याकडे प्लांट आहे. लक्षात घ्या, हे प्लांट आहे. प्लांट मध्ये आपल्याकडे हा मुळांचा भाग आहे, इथे आपली सॉइल आहे मित्रांनो. आता जो नायट्रोजन आहे ना, तो नायट्रोजन असतो ऍटमॉस्फिअर मध्ये. लक्षात घ्या, हे साईडला सगळं ऍटमॉस्फिअर आहे. या ऍटमॉस्फिअर मध्ये कोण आहे? हा नायट्रोजन आहे. जर ऍटमॉस्फिअर मध्ये नायट्रोजन असेल मित्रांनो तर हा नायट्रोजन या प्लांटच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाचा असतो. असं का? तुम्हाला माहिती आहे, जसं आपल्याला जगण्यासाठी मॅक्रो आणि मायक्रो दोन प्रकारचे न्यूट्रिएंट्स लागतात, तसंच वनस्पतींना पण जगण्यासाठी काही मॅक्रो न्यूट्रिएंट आहे आणि इव्हन काही मायक्रो की ज्यांची गरज खूप कमी क्वांटिटीमध्ये लागते. मग लक्षात घ्या, वनस्पतींना लागणारे मॅक्रो न्यूट्रिएंट कोणते? तर NPK. एन म्हणजे नायट्रोजन, पी म्हणजे फॉस्फरस, के म्हणजे पोटॅशियम. सो हे तिघे काय झाले मित्रांनो? मॅक्रो न्यूट्रिएंट. यातला एन म्हणजे हा नायट्रोजन. आणि जर हा नायट्रोजन झाडांना हवा असेल तर झाडं यांना मुळांमार्फत शोषून घेतात. लक्षात घ्या, हे रूटचा भाग आहे म्हणजे मुळांचा भाग आहे. जर ते मुळांमागून शोषून घेत असेल तर मुळांमध्ये हा हवेतला नायट्रोजन घेऊन यायचा असेल मित्रांनो तर आपल्याला काही बायोटिक एजंट लागतात. बायोटिक म्हणजे काही जैविक घटक लागतात. आणि जर काही जैविक घटक लागत असतील तर असे घटक दोन आहे मित्रांनो. दोन कोणते? तर लक्षात घ्या, पहिला आहे रायझोबियम. लक्षातच ठेवा बरं का रे, PYQ आहे, PYQ आहे रायझोबियम वरती. हायलाइट करून ठेवतो मी तर PYQ आहे. दुसरा आहे सायनोबॅक्टेरिया, याच्यावरती सुद्धा PYQ मित्रांनो. 24च्या पेपरमध्ये पण आहे, 23च्या पेपरमध्ये पण आहे. फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलाय. तिथे विचारलाय अल्गे. आणि जे आपलं जी पूर्ण आपण थेरी पाहिली ती थॅलोफायटाच्या रिगार्डिंग होती, म्हणजे प्लांट क्लासिफिकेशनच्या. लक्षात घ्या, त्या चॅप्टरचं रिलेशन इथे पण लागतं. सो दुसरा कोण आहे आपल्याकडे? सायनोबॅक्टेरिया. यालाच आपण काय म्हणतो रे? ब्ल्यू ग्रीन अल्गे. लक्षात घ्या मित्रांनो, ब्ल्यू ग्रीन अल्गे कुणाचं एक्झाम्पल आहे? थॅलोफायटा.
थॅलोफायटा कुणाचं एक्झाम्पल आहे? प्लांट क्लासिफिकेशन. त्याचे दोन प्रकार, बीजपत्री, अबीजपत्री. बीजपत्रीमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, त्याचं हे एक्झाम्पल आहे. मग लक्षात घ्या, दोनही जीवाणू हे दोन्ही पण काय झाले मित्रांनो? बायोटिक, जैविक घटक. हे दोन्ही घटक सॉइल मध्ये प्रेझेंट असतात, मातीमध्ये प्रेझेंट आहेत. ते हवेतला नायट्रोजन घेतात आणि तो नायट्रोजन मातीमध्ये फिक्स करतात. जर हवेतला नायट्रोजन मातीमध्ये फिक्स झाला मित्रांनो, तर तो नायट्रोजन ह्या वनस्पती मार्ग शोषला जातो आणि शोषून वनस्पती काय करतात? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करतात, म्हणजे त्यांची वाढ आणि विकास करतात. यासाठी त्यांना काही सायकल करावे लागतात. कोणत्या सायकल मित्रांनो? सगळ्यात पहिली सायकल असते अमोनिफिकेशन. लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं काय असतं मित्रांनो? अमोनिफिकेशन. म्हणजेच हवेतील नायट्रोजनचं कन्व्हर्जन ते अमोनियामध्ये करतात. सो इट इज कॉल्ड एज अमोनिफिकेशन. त्यानंतर पुन्हा या अमोनिफिकेशनचं कन्व्हर्जन ते नायट्रिफिकेशन. लक्षात घ्या, नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन मध्ये करतात. आणि जर नायट्रिफिकेशन डिनायट्रिफिकेशन मध्ये करत असेल तर अशा प्रकारे हवेतील नायट्रोजन सॉइल मध्ये येतो. मी पुन्हा सांगतो मित्रांनो, समजा मी झाड आहे, माझ्या हवेमध्ये नायट्रोजन आहे, माझ्या सॉइलमध्ये रायझोबियम आहे. रायझोबियमला सिम्बायोटिक बॅक्टेरिया सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या, रायझोबियमला सिम्बायोटिक बिकॉज म्युच्युअल बेनिफिट आहे. नायट्रोजनचा त्यालाही फायदा प्लस प्लांटलाही फायदा होतो. मग जर हवेतला नायट्रोजन मला घ्यायचा असेल तर तो मला डायरेक्टली घेता येत नाही मित्रांनो. तो मला कुणामार्फत घ्यावा लागणार? तर माझ्याकडे असणाऱ्या इनडायरेक्ट मेथडने. मग इनडायरेक्ट मेथड कोणती? अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन अँड डिनायट्रिफिकेशन. आणि हेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. मग यासाठी आपल्याला कन्व्हर्जन करावं लागतं NH4 मध्ये. लक्षात घ्या, कशामध्ये कन्व्हर्जन करावं लागतं? NH4 मध्ये. मग मित्रांनो, जर आपण प्रश्नाकडे गेलो तर प्रश्नामध्ये काय म्हटले पहा रे? जैविक नायट्रोजन म्हटले, जैविक. सो जैविक नायट्रोजन फिक्सेशन कोण करणार? रायझोबियम. आता सांगितलं मी तुम्हाला, कोण करणार? रायझोबियम. आणि दुसरा कोण आहे मित्रांनो? ब्ल्यू ग्रीन अल्गे. रायझोबियम एक बॅक्टेरिया आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गे एक शैवाल आहे. हे दोघेही मिळून जैविक नायट्रोजन फिक्सेशन करतात. तो नायट्रिफाईंग जीवाणू कुणाचे रूपांतर कशामध्ये करते? मी आताच म्हटलं NH4. मग NH4 कुठे आहे मित्रांनो? इथे. मग NH4 चं कन्व्हर्जन कशामध्ये करतात? NO3 मध्ये. सो हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. मग यासाठी अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन, की जे मी आता तुम्हाला थेरीमध्ये सांगितलं इथे, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन, या स्टेजेस मधून आपल्याला हे सर्व कन्व्हर्जन पाहायला मिळतं. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं मित्रांनो? ऑप्शन नंबर 3. आता यालाच धरून आपण थोडं ऍप्लिकेशन बेसवरती बोलूयात. भरपूर लोक मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडे भरपूर जण आपण शेतकरी आहोत, बरोबर? तुम्ही पाहिलं असेल की शेतामध्ये आपल्याकडे रायझोबियम आणि ब्ल्यू ग्रीन अल्गे यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर आपण काय करतो रे? लवकर पीक यावं, लवकर त्या पिकाची वाढ व्हावी म्हणून आपण तिथे आर्टिफिशियल नायट्रोजन टाकतो विथ द हेल्प ऑफ युरिया. आपण शेतामध्ये युरिया टाकतो ना, सो युरियाच्या बॅगवरती दिलेलं असतं मित्रांनो 46% ऑफ नायट्रोजन. इव्हन तुम्ही ते वाचलं पण असेल. म्हणजे थोडक्यात युरिया हा नायट्रोजनचा सोर्स आहे. मग जर युरिया मार्फत आपण नायट्रोजन देत असेल तर प्रश्नामध्ये आपण जैविक नायट्रोजन म्हणू शकतो का? मग अशा वेळेस नाही. मग तो अबायोटिक झाला आणि प्रश्नाची डिमांड काय होती? बायोटिक. मग लक्षात घ्या, आयोगाने जरी भविष्यात तुम्हाला अबायोटिक सोर्स विचारला तर तुम्ही युरिया म्हणणार, आणि जर बायोटिक सोर्स विचारला म्हणजे जैविक घटक विचारला तर तुम्ही ह्या दोघांची नावं घेणार आणि हे दोघे काय करतात? NH4 चे कन्व्हर्जन NO3 मध्ये करतात. समजलं? सो हे झालं या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे ऑप्शन नंबर 3. आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, काय विचारलेला आहे. प्रत्येक कन्सेप्ट महत्वाची आहे बरं का. प्रत्येक कन्सेप्ट प्रॉपरली पहा, कारण ती कन्सेप्ट तुम्हाला पुन्हा पाहायला भेटणार आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही PYQ चांगले केले आणि फक्त रिव्हिजन केली, तुमची प्री हमखास निघणार आहे. लक्षात घ्या, PYQ सोडून आयोग दुसरं काही विचारतच नाही. फक्त त्या PYQ ला पकडून आयोग वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न तयार करतो. ते फक्त आपल्याला लिंक लावता आलं पाहिजे. जर ते प्रॉपर लिंक लावता आलं तर प्रश्न इझिली टॅकल होतो. मग ते लिंक कसं लावायचं मित्रांनो? लिंक लावण्यासाठी त्या कन्सेप्ट वरती आपली कमांड असायला हवी. जर त्या कन्सेप्ट वरती कमांड असेल तर आपण ते इझिली लिंक लावू शकतो. तो पुढचा प्रश्न पहा, काय विचारलंय? जोड्या लावा. जोड्या लावाचा प्रश्न आहे. फॅक्च्युअल म्हटलं तरी चालेल. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, इथे आपल्या एका बाजूला 4 सापांची नावं आहेत, दुसऱ्या बाजूला त्यांचं टॉक्झिन म्हणजे त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचं पॉइझन आहे त्याची नावं आहेत. आता यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग कोण आहे मित्रांनो? नाजा नाजा. लक्षात घ्या, नाजा नाजाला इंडियन कोब्रा म्हणतात. इंडियन कोब्रा. लक्षात घ्या, जो नाजा नाजा साप आहे तर आपण काय म्हणतो मित्रांनो? इंडियन कोब्रा. हा एक नागाचा प्रकार आहे. तो आपल्या बॉडीमध्ये, तो विषारी आहे. लक्षात घ्या, तो विषारी आहे. तो आपल्या बॉडीमध्ये न्यूरोटॉक्सिक करतो. न्यूरो म्हणजे आपली जी काही चेतापेशी आहे, नर्वस सिस्टीम आहे, त्यालाच टॉक्सिक करून टाकतो. सो इट इज कॉल्ड एज न्यूरोटॉक्सिक. आणि जर हा साप आपल्याला चावला, म्हणजे हा साप म्हणजे कोब्राचा प्रकार आहे, तो यालाच आपण इंडियन कोब्रा म्हणतो. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोब्रा हा विषारी असतो. मग भारतात सापडणारा कोब्रा म्हणजे इंडियन कोब्रा
आणि या कोबऱ्याला काय म्हणतो मित्रांनो आपण, नाजा नाजा, की याच्यामध्ये काय सापडतं, न्यूरोटॉक्सिक. म्हणजे बचं काय मित्रांनो 3, बचं 3 एकाच ठिकाणी आहे, उत्तर इथेच भेटतं. तर बाकीच्या बद्दल पण आपण डिस्कस करूयात. सो ए ऑप्शन मध्ये काय म्हटलं आपल्याकडे, पायथन मोलुरस. पायथन मोलुरस हा एक बिनविषारी साप आहे. लक्षात घ्या, तुम्हाला सापांचे प्रकार समजतात, काही साप विषारी, काही साप बिनविषारी. हा कसा आहे आपल्याकडे, बिनविषारी. सो याचा ऑप्शन काय मित्रांनो, ऑप्शन नंबर 4. देन पुढे आहे आपल्याकडे व्हायपर रसिली. आता हा आपल्याकडे हेमोटॉक्सिक आहे. लक्षात घ्या, कसा आहे, हेमोटॉक्सिक. सो सीचं उत्तर काय झालं, 1. आणि राहिला आपला डी ऑप्शन. सो डीचं काय असणार, अंधसाप. म्हणजे आपल्याकडे असणार पर्याय नंबर 2. आता मित्रांनो, हा प्रश्न मी मुद्दामून थोडा फास्ट घेतला का, सगळा फॅक्च्युअल आहे, सगळा फॅक्च्युअल आहे, थेरी काहीच नाही. सो इथे वेळ घालवायला नको. सो इथे तुम्हाला पाठच करायचं आहे. मग लक्षात घ्या, यामध्ये काय लक्षात ठेवतात, नाजा नाजा काय आहे, इंडियन कोब्रा. तो आपल्या चेतापेशीवरती कंट्रोल मिळवतो, म्हणजे चेतापेशींना बधीर करतो किंवा चेतापेशींचाच मृत्यू करतो, म्हणजे डेथ करतो. सो कोणतं पॉइझन झालं, तो न्यूरोटॉक्सिक. आणि बाकीचे ऑप्शन काय डिस्कस केले आपण. सो एचा ऑप्शन काय मित्रांनो 4, बीचा कोण आहे 3, एचा 4, बीचा 3. सो उत्तर काय आहे आपल्याकडे, ऑप्शन नंबर 1 आहे. सो फॅक्च्युअल आहे, आपण त्याला पाठच करावं लागेल. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलंय, ओरिलियाच्या लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम सांगा. आता मित्रांनो, सायन्समध्ये जे काही आपले नंबर ऑफ 15 क्वेश्चन आहेत, ते आपले प्रत्येक वेळेस बरोबर येतील असं नाही बरं का रे. काहीतरी प्रश्न आयोग मुद्दामून थोडा आउट ऑफ द बॉक्स टाकतो. आता जर तुम्ही हे वाचलं नाही ते ओरिलिया, आता ओरिलियाच्या ज्या लार्वल स्टेज आहे, आता लक्षात घ्या, ओरिलिया काय आहे, भरपूर लोकांना पेपर सोडवताना कळतच नाही. आणि ज्यावेळेस ते लार्वल स्टेजेसकडे जाताना हे पण त्यांना कळत नाही. मित्रांनो, स्टेज म्हणजे काय, जसं आपल्याकडे स्टेजेस आहेत ना, की आपण आधी लहान होतो, म्हणजे आपण आधी गर्भामध्ये होतो, नंतर आपण चाइल्ड झालो, नंतर आपण यंग झालो, नंतर आपण ऍडल्ट झालो, आणि नंतर आपण ओल्ड झालो. हे आपले स्टेज आहे. तसंच आपल्याकडे हा जो सजीव आहे, कोण, ओरेलिया, हा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. जर आपण याच्या लार्वल स्टेजेसचा विचार केला, तर याच्या लार्वल स्टेजेसचा योग्य क्रम काय असं विचारलंय. चारही ऑप्शन मध्ये तुम्हाला क्रम दिलेला आहे, त्यातला योग्य क्रम ओळखायचा आहे. आता मित्रांनो, हा प्रश्न थोडासा आउट ऑफ द बॉक्स आहे, कारण या प्रश्नांना सोडवण्यासाठी आपल्याला काही नॉलेज म्हटलं तरी चालेल. एवढं आउट ऑफ द बॉक्स जाऊन आपण नॉलेज कधी कधी घेत नाही, परंतु हेच प्रश्न आपले मार्क घेऊन जातात. मग लक्षात घ्या, अशा प्रश्नांना पीवायक्यू मध्ये चांगल्या पद्धतीने सोडवायचं, जेणेकरून भविष्यात जर तसा प्रश्न आला तर त्याला कसं टॅकल करायचं याची एक नॉर्मल आयडिया आपल्याकडे असते. मात्र लक्षात घ्या, ओरियालाच्या लार्वल स्टेज, सो स्टेजेसचं मिनिंग तुम्हाला समजलं. मग आळ्यांकडे पण स्टेज असते मित्रांनो, एग्ज असतात, प्युपा असतात, लार्वा असतात, ऍडल्ट असतात. इथे यांनी लार्वल स्टेजचं विचारलेलं आहे. मग जर लार्वल स्टेजचा विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो त्यांच्याकडे असतात प्लॅन्युला. लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा काय असतात, प्लॅन्युला. नंतर ते काय होतात रे, हायड्रा ट्युबा. लक्षात घ्या, नंतर ते काय होतात, हायड्रा ट्युबा. आणि नंतर ते आपल्याला काय पाहायला मिळतात मित्रांनो, सायफिस्टिना. आणि नंतर ते काय असतात, इफिरा. म्हणजे यांचा योग्य क्रम काय असेल, ऑप्शन नंबर 1. आणि जर बाकीचे क्रम पाहिले, फक्त त्यांनी सिक्वेन्स चुकवलेली आहे. सो लक्षात घ्या, प्रश्न नॉर्मल थोडा आउट ऑफ द बॉक्स आहे. सोडवण्यासाठी तुम्हाला लॉजिकचाच वापर करावा लागेल. तुम्हाला काही प्रश्न कळला असेल, लार्वल स्टेज म्हणजे कळलं असेल की त्यांच्या जीवनाचा काहीतरी तो क्रम आहे, तो क्रम फक्त आपल्याला योग्य दिशेने लावायचा होता. तो प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 आहे. पुढचा प्रश्न पहा काय विचारलंय, खालीलपैकी कोणता प्राणी किंवा कोणता प्राण्यांचा समूह सरपटणारे प्राणी या संदर्भात आहेत किंवा या वर्गात मोडतात. आता मित्रांनो, हा प्रश्न मी पुन्हा सांगतो, प्रश्न सायन्सचा वापर करून सोडवायचाच नाहीये, फक्त आपलं ऑब्झर्वेशन. हे सगळे प्राणी तुम्ही पाहिलेले आहेत बरं का रे, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे त्याच्यावरती हा प्रश्न सुटतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नाची डिमांड पहा. त्यांनी काय म्हटलंय, सरपटणारे प्राणी. मग आता मला सांगा, समजा मी इथून तिथे गेलो, मी सरपटतोय का रे, नाही, मी वॉकिंग करतोय ना. समजा मी पाण्यात आहे, आणि समजा मी मासा आहे, मी पाण्यात आहे, तुम्ही मला म्हटलं इथून तिथे जा, मी गेलो, मी सरपटलो का, नाही. मग लक्षात घ्या, याचा अर्थ काय, माझा ग्रुप वेगळा, पाण्यातील माशांचा ग्रुप वेगळा, ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा ग्रुप वेगळा. मग आपल्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा ग्रुप ओळखायचा आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, पहिला ऑप्शन पहा काय म्हटलंय, पाल. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पाल सरपटते का रे, यस, क्रिपिंग करते. पाल क्रिपिंग करते म्हणजे सरपटल्यासारखं चालते. पुढे कोण आहे, साप. साप पण सरपटतो. पुढे आहे मित्रांनो बेडूक. बेडूक सरपटतो का, नाही. तुम्ही सगळ्यांनी बेडकाची मुवमेंट पाहिली, बेडूक उड्या उड्या मारत जातो, बरोबर. जर बेडूक उड्या मारत जात असेल मित्रांनो, तर बेडूक झाला उभयचर. लक्षात घ्या, बेडूक काय आहे मित्रांनो, उभयचर. म्हणजे पाण्यात पण सापडतो, जमिनीवरती पण सापडतो. इथेच आपला हा ऑप्शन कट होतो मित्रांनो, इथेच ऑप्शन कट होतो. जर पुढे तुम्ही लोरिस पाहिला, तर लोरिस हा एक सस्तन प्राणी आहे. आता सस्तन प्राणी म्हणजे काय मित्रांनो, लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतोय बरं का, प्रश्नाला सोडवण्यासाठी तुमचं ऑब्झर्वेशन, तुम्ही हे सगळे प्राणी पाहिलेले आहेत, फक्त तुमचं ऑब्झर्वेशन कामी येतंय. ऑब्झर्वेशनचा वापर करून तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता विथ द हेल्प ऑफ युअर लॉजिक. फक्त तुम्ही तुमचं लॉजिक लावायचं आहे. मग लक्षात घ्या, जर आपण
सस्तन प्राणी पाहिला, आपण पण एक सस्तन प्राणी आहोत. म्हणजे ज्या प्राण्यांना मॅमरी ग्लँड असते, ज्यांना स्तनग्रंथी आहे, त्यांना मॅमल्स म्हणतात. आणि मॅमल्स म्हणजे कोण आहे? सस्तन प्राणी. सो लोरिस हा कोणता ॲनिमल आहे? एक सस्तन प्राणी आहे. सो हा ऑप्शन काय झाला मित्रांनो? इथे कट झाला. 2 नंबरला या बी मध्ये म्हटले कासव. कासव पण मित्रांनो क्रिपिंग करतं. क्रिपिंग म्हणजे असं सरपटत चालतं. देन पुढे कोण आहे? घडियाल. घडियाल हा मित्रांनो एक सरड्यासारखा प्राणी आहे. तुम्ही सरडा पाहिले सगळ्यांनी. आता ऍक्च्युली हा सरडा नाही, सरड्यासारखा आहे. हा पण क्रिपिंग करतो. हा पण काय करतो रे? सरपटत जातो. सो हे पण काय आपल्याकडे दोन्ही सरपटणारे प्राणी. पुढे पहा कॅमेन. कॅमेन आणि टोटायारा. लक्षात घ्या, कॅमेन आणि टोटायारा मित्रांनो हे दोघेही सरपटणारे प्राणी आहेत. सरड्यासारखेच आहेत. सरड्यासारखीच त्यांची मुवमेंट आहे. सो ऑप्शन बी हा पूर्ण आपला काय आहे? सरपटणाऱ्या प्राण्यांचा ग्रुप आहे. सी कडे या. सी मध्ये काय म्हटलंय पहा, लक्षात घ्या बरं का, ऑप्शन बी काय आला? सरपटणारा पूर्ण ग्रुप आला. सी कडे या. कासव. आता कासव मित्रांनो सरपटतं. पुढे आहे मगर. मगर सरपटते. पुढे आहे सॅलॅमेंडर आणि पाल. पाल सरपटते मित्रांनो, परंतु सॅलॅमेंडर सरपटत नाही. लक्षात घ्या, सॅलॅमेंडरची मुवमेंट ही रेप्टाईल नाही, म्हणून हा पर्याय पुन्हा चुकला. आता खाली पुन्हा कोण आला? सॅलॅमेंडर. इथे पाहिलं सॅलॅमेंडर सरपटत नाही, म्हणजे इथे सरपटणार आहे का? नाही. म्हणजे हा आपला ऑप्शन गेला. म्हणजे ए गेला, सी गेला, डी गेला. तो ऑप्शन कोणता राहिला? बी. मग ऑप्शन बी कुठे आहे? फक्त 1 मध्ये. तो फक्त 1 या प्रश्नाचं काय असेल मित्रांनो? उत्तर असेल. मग लक्षात घ्या, काही प्रश्न सोडवण्यासाठी आता जर तुम्ही 23 आणि 24 चा पेपर पाहिला मित्रांनो, कन्सेप्ट जास्त होत्या. कन्सेप्ट जास्त, कन्सेप्च्युअल तो पेपर डिझाईन झालेला होता. परंतु जर तुम्ही 22 चा पेपर पाहिला, लॉजिक जास्त वापरायचंय. आता आपण तो मागचा क्रम पाहिला, तिथेही लॉजिक लावायचं होतं. हा प्रश्न आहे, लॉजिक लावायचं होतं. लॉजिक कसं लावायचंय? अभ्यासाच्या बेसिसवरती का? नाही. आपण जे प्राणी ऑब्झर्व केलेत, आपलं जे निरीक्षण आहे, त्या निरीक्षणाचा वापर करून हा प्रश्न सोडवायचा होता. तो प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन नंबर 1 म्हणजे फक्त बी. फक्त बी हे याचं काय आहे? तर सरपटणाऱ्या प्राण्यांचा ग्रुप आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, काय विचारलंय? खारपट पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावरती परिणाम होण्याची कारणे म्हणजे. आता मित्रांनो हा प्रश्न सुद्धा लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतो, आपण 23 चा पेपर घेतलाय, 24 चा पेपर घेतलाय, तुम्ही इव्हन तो पाहिलेला पण आहे. जर तुम्ही 23 आणि 24 चा पेपर पाहिला, मी पुन्हा सांगतो, कन्सेप्ट जास्त आहे. फिजिक्स, बायो, केमिस्ट्री खूप कॉन्सेप्च्युअल विचारलंय. त्यामध्ये भरपूर थेरी आपल्याला पाहायला भेटली. परंतु हा जो पेपर आहे ना, या पेपरमध्ये ऍप्लिकेशन आणि तुमचं ऑब्झर्वेशन हे जास्त विचारलेलं आहे. मित्रांनो हा पण प्रश्न तसाच आहे. या प्रश्नाला सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला काय लागतं रे? आपलं ऑब्झर्वेशन. सिंपल आहे. समजा माझ्याकडे जमीन आहे, त्या जमिनीमध्ये आपण काय केलं रे? ती समजा खारपण पट्ट्यातील जमीन आहे, तिथे मी सिंचनामुळे त्या पिकांच्या उत्पादनावर कोणता परिणाम होतो आणि त्याची कारण काय असं विचारलंय. मग लक्षात घ्या, पहिलं जर कारण पाहिलं तुम्ही हे सगळ्यांनी सगळे ऑब्झर्व केले बरं का रे, की ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी सलाईन वॉटर देतो, लक्षात घ्या, सलाईन म्हणजे क्षारयुक्त पाणी देतो. क्षारयुक्त पाणी दिल्यावरती तिथल्या पिकांच्या उत्पादनावरती परिणाम होतो, म्हणजे उत्पन्न एक तर कमी होईल. मग उत्पन्न जर कमी होत असेल तर त्याचं कारण काय असं विचारलंय. मग पहिलं पहा काय म्हटलंय, जमिनीच्या पोताचा निकृष्ट दर्जा. निकृष्ट दर्जा म्हणजे काय रे? डिग्रेडेशन ऑफ द सॉइल स्ट्रक्चर. सिंपल आहे मित्रांनो, तुम्ही काळ्या मातीत पीक लावा, त्याला एकदम म्हणजे नॉर्मल प्रमाणात पाणी द्या, ते पीक एकदम जोमात येईल, बरोबर, उत्पन्न वाढलं. परंतु तुम्ही क्षारयुक्त जमिनीत पीक लावा, पीक लावल्यावरती तुमची तिथली जी सॉइल आहे त्या सॉइलची फर्टिलिटी कमी झालेली असते, म्हणजे मातीची उगवण क्षमता कमी झालेली असते. आणि मातीची उगवण क्षमता कमी झाल्यामुळे तिथे येणारे जे काही आपलं उत्पन्न आहे ते पण कमी होतं. तो पहिला पर्याय कसा आहे मित्रांनो? बरोबर आहे. पुढे काय म्हटलंय पहा, पिकांची वाढ खुंटल्यामुळे. आता लक्षात घ्या, आपण पाहतोय मुद्दा मित्रांनो जमिनीचा. मी काय म्हणतोय कळतंय का तुम्हाला? पुन्हा प्रश्नाकडे या. प्रश्नाचं प्रॉपरली अनालिसिस करून घ्या रे. प्रश्नाचं प्रॉपरली अनालिसिस करून घ्या. प्रश्नामध्ये त्यांनी डिमांड कोणती दिली रे? अतिसिंचनामुळे, शेतातील सिंचनामुळे. म्हणजे जी कंडिशन आहे ती मातीची कंडिशन आहे. मी काय म्हणतोय कळतंय का? कंडिशन मातीची आहे. सो पहिला ऑप्शन मातीच्या कंडिशन बद्दल होता, परंतु जो दुसरा ऑप्शन आहे ना तो पिकाच्या कंडिशन बद्दल आहे. आता पिकाचा आणि मातीचा काय संबंध मित्रांनो? प्रश्नाच्या रिगार्डिंग जर पाहिलं तर लक्षात घ्या, त्यांनी असं विचारलंय की अतिसिंचनामुळे किंवा जास्त सिंचनामुळे जी खारपट माती झालेली आहे किंवा जी खारपट शेती आहे तिथे उत्पन्न कमी का होतं असं विचारलंय. मी काय म्हणतोय कळतंय का? सो यामध्ये पिकाची वाढ खुंटणे हा काही संबंध आहे का? नाही. मग त्या मातीतला डिफॉल्ट काय तो आपल्याला सांगायचा होता. सो ऑप्शन ए बरोबर मातीबद्दल आहे. ऑप्शन बी हा पिकांची वाढ. येस, पिकांची वाढ कुठल्यामुळे उत्पन्न कमी होईल, परंतु ते आपल्या नॉर्मल काळ्या मातीमध्ये सुद्धा होऊ शकतं. सो आपला हा ऑप्शन इथे बरोबर नाही. सी कडे या. सी मध्ये म्हटले पानांचा पिवळेपणा. आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेतामध्ये पानं पाहत असाल, झाडांची पानं ते पिवळे होतात, मग तुमची जमीन लगेच खारपट आहे का रे? नाही. म्हणजे ही पण कंडिशन लक्षात घ्या, ह्या दोन कंडिशन झाडांच्या आहेत. आणि जर आपण पहिली कंडिशन पाहिली तर ही मातीची आहे. कोणाची आहे? मातीची कंडिशन.
आज आपण शेवटची कंडिशन पाहिली, काय म्हटलंय, जमिनीतील क्षारांच्या संचयामुळे म्हणजे क्षार जमा झालेत, ही पण कंडिशन कुणाबद्दल आहे, मातीबद्दल. मग लक्षात घ्या मित्रांनो, भरपूर वेळेस आपल्याकडून काय होतं रे, की आपण इथे भरपूर ऑप्शन घेऊन जातो. का बरं, अरे वाटतं हे बरोबर ते बरोबर ते बरोबर, अरे परंतु प्रश्नाचं प्रॉपर अनालिसिस केलंय का, प्रश्नाची डिमांड काय ते समजून घेतलंय का. जर डिमांड समजून घेतली असेल तर आपण बरोबर तिथून कोणते पर्याय बाजूला काढायचे हे आपल्याला समजतं. मग लक्षात घ्या, पानांचा पिवळेपणा कशामुळे येतो मित्रांनो, भरपूर कंडिशन आहे. त्या झाडांना पाणी भेटलं नसेल, इव्हन तिथे उष्णता खूप वाढली असेल, किंवा कधी कधी झाडं त्यांचं एक्सक्रिएशन, त्यांचं वेस्ट पानामध्ये स्टोअर करतात, आणि जर पानामध्ये स्टोअर झालं तर ते पानं पिवळी पडतात, आणि जर ती पानं पिवळी पडली तर तिथून ते खाली पडतात. मग लक्षात घ्या, सो ऑप्शन बी आणि सी ह्या प्रश्नाच्या रिगार्डिंग नाही, ऑप्शन ए आणि डी प्रश्नाच्या रिगार्डिंग आहे. सो आपलं उत्तर काय असतं मित्रांनो, ऑप्शन ए आणि डी म्हणजे ऑप्शन नंबर 4. मग लक्षात घ्या बरं का रे, या प्रश्नाला सोडवण्यासाठी मी वारंवार सांगतोय, कोणताही प्रश्न असतो सायन्सचा, तुम्ही प्रॉपर या गोष्टीकडे लक्ष द्या, अनालिसिस. प्रश्न 2-3 वेळा वाचा, प्रश्नाला नीट समजून घ्या, कारण 90% उत्तर प्रश्नानेच दिलेलं आहे. कधी जर प्रश्नाचा अर्थ समजला, मग लक्षात घ्या, ही माती माती कोण सांगते, आपला प्रश्न सांगतोय. मग प्रश्न सांगतोय की तुम्ही मातीच्या रिगार्डिंग असणारे पर्याय निवडा, त्याला बाजूला काढा. जे माती सोडून वेगळे पर्याय आहेत त्याला बाजूला काढा. मग माती सोडून वेगळे पर्याय हे 2 आहेत. तर ह्या 2 पर्यायांचा इथे काही संबंध नाही, म्हणजे उत्तर ए आणि डी आहे. सो ए आणि डी कुठे आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये. सो ऑप्शन नंबर 4 ह्या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. मग मित्रांनो, तुम्हाला पेपरची लेवल कळली असेल. 23-24चा पेपर खूप वेगळा आहे, 22चा पेपर खूप वेगळा आहे. दोन्ही पेपरचा जर विचार केला तर पेपर सेटरने ज्या प्रकारे माइंडसेटने हा पेपर तयार केलाय, हा पूर्ण लॉजिकल पेपर आहे, किंवा पूर्ण तुमचं जे आपलं अवेअरनेस आहे, ज्याला आपण जनरल अवेअरनेस म्हणतो, त्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या पेपरमध्ये जास्त पाहायला भेटत आहेत. आता पुढचा प्रश्न पहा, काय विचारले, आंतरिक कीड म्हणजे काय. सिंपल आहे मित्रांनो, आंतरिकचा मिनिंग समजून घ्या. आंतरिकला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो एंडेमिक. लक्षात घ्या, एंडेमिक. तुम्ही सगळ्यांनी शेती केली बरोबर, तुमची पर्टिक्युलर शेती कोणत्या तरी जागेमध्ये आहे. जर मित्रांनो आपण एखाद्या जागेमध्ये शेती करत असेल, समजा मी आहे, समजा मी इथे शेती करतोय, माझं इथे काहीतरी पीक आहे, इथे आज काहीतरी आळी आली. लक्षात घ्या, आले म्हणजे पेस्ट आली. या पेस्टला इथे आली म्हणजे पेस्टला ते वातावरण सुटेबल आहे. लक्षात घ्या, प्रत्येक सजीव त्याच्या फेवरेबल कंडिशन मध्ये राहत असतो. लक्षात घ्या मित्रांनो, मी काय म्हणतोय, प्रत्येक सजीव हा त्याच्या फेवरेबल कंडिशन मध्ये राहत असतो. आता ही फेवरेबल कंडिशन कुणासाठी आहे, पेस्टसाठी आहे. ही पेस्ट आली, ते पूर्ण क्रॉप खाल्ले, निघून गेली. पुन्हा मी ते पीक लावलं, पुन्हा ती आली. म्हणजेच वर्षानुवर्षे ती आळी त्या ठिकाणी येते, याला म्हणतात आंतरिक कीड. लक्षात घ्या, याला आपण काय म्हणणार, आंतरिक कीड. मग पहिला ऑप्शन काय म्हटलंय पहा, एखाद्या महिन्यात वारंवार येणारी, अजिबात संबंध नाही. मी काय म्हटलं, वर्षानुवर्षे ती येतच राहते, ते पीक लावलं की ती पुन्हा येणार, म्हणजे ते वातावरण त्या आळीसाठी किंवा त्या किड्यासाठी सुटेबल आहे. तो पहिला पर्याय गेला. दुसरा पर्याय काय म्हणलाय, एखाद्या प्रदेशात येणारी, काही संबंध नाही. एखाद्या प्रदेशात ती येते, परंतु येऊन ती जाते का, नाही, ती वर्षानुवर्षी येत राहते, ती एक सायकल आहे. सायकल असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी. हे उत्तर काय असेल आपलं, बरोबर असेल. आणि 4 नंबरला काय म्हटलंय, एखाद्या प्रदेशात तीव्र स्वरूपात असणारी, अजिबात नाही. मग आंतरिक कीड म्हणजे काय, तुम्हाला फक्त इथं आयोगाने वाक्यात फसवले बरं का रे, वाक्य नीट समजून घ्या. आंतरिक म्हणजे तिथे असणारी एंडेमिक कंडिशन. म्हणजे आपण एंडेमिक कंडिशनचा विचार केला मित्रांनो, तर एंडेमिक कंडिशन काय सांगते, की ती कीड त्या ठिकाणी वारंवार येते, बिकॉज त्या कीडसाठी किंवा त्या आळीसाठी ते ऍटमॉस्फिअर फेवरेबल आहे, ते ऍटमॉस्फिअर सुटेबल आहे, म्हणून ती अळी त्या ठिकाणी वारंवार येताना दिसते. आणि जर एखादी अळी जागा बदलत असेल, त्यांचा प्रदेश बदलत असेल, म्हणजे त्यांची फेवरेबल कंडिशन त्यांना तिकडे चांगली भेटली. म्हणजे एक अळी इथे होती, इथून ती इकडे आली, म्हणजे इथे त्यांना सुटेबल कंडिशन भेटली, पुन्हा इथून कुठेतरी गेली, पुन्हा त्याला सुटेबल कंडिशन भेटली. अशा अळीला एंडेमिक म्हणजे आंतरिक कीड म्हणत नाही. आणि एखादी अळी एकाच ठिकाणी भरपूर काळ राहत असेल मित्रांनो, तर आपण तिला काय म्हणणार आहे, आंतरिक कीड म्हणणार आहे. सो उत्तर काय असेल, आपल्या ऑप्शन नंबर 3 असेल. पुढचा प्रश्न पहा, काय विचारलंय, ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात. मित्रांनो, खूप वेळा आपण याचं डिस्कशन केलेलं आहे, तरी पण मी एकदा सांगतो. आपला चॅप्टर कोणता रे, प्लॅन्ड क्लासिफिकेशन. पेपर 24चा असो, पेपर 23चा असो, पेपर 22चा असो, प्लॅन्ड क्लासिफिकेशन वरती प्रश्न आहेच मित्रांनो. लक्षात ठेवा, हॉट टॉपिक आहे, करायचंच एक्झामसाठी. एक्झामला तुम्हाला तो एक प्रश्न देऊनच जाणार आहे, आणि एक प्रश्न आपलं मेरिट डिसाइड करणार आहे. सो तुम्हाला हा चॅप्टर करणंच गरजेचं आहे. मग प्लॅन्ड क्लासिफिकेशन मध्ये 2 ग्रुप पडतात मित्रांनो. एक आहे अबीजपत्री, एक कोणता आहे, अबीजपत्री, की ज्याला काय म्हणतो रे आपण, क्रिप्टोगॅम म्हणतो. दुसरा आहे मित्रांनो बीजपत्री. लक्षात घ्या, दुसरा कोणता आहे, बीजपत्री, की ज्याला काय म्हणतो रे आपण, फॅनेरोगॅम म्हणतो. लक्षात घ्या मित्रांनो, काय म्हटलं रे आपण त्याला, फॅनेरोगॅम म्हटलं.
मग जर आपण फॅनोरोगॅमचा विचार केला किंवा जर आपण क्रिप्टोगॅमचा विचार केला मित्रांनो, तर हा फॅनोरोगॅम म्हणजे बिया असणारा वनस्पती. अबीजपत्री पुन्हा 3 प्रकार पडतात. एक आहे थॅलोफायटा, एक आहे ब्रायोफायटा, एक आहे टेरिडोफायटा. थॅलोफायटा म्हणजे कोणताही ऑर्गॅन नसणारा प्लांट, ब्रायोफायटा म्हणजे फॉल्स ऑर्गॅन, टेरिडोफायटा म्हणजे ट्रू ऑर्गॅन. फक्त इथे यांच्याकडे काय नाही आहे, बिया नाहीये, म्हणून त्यांना काय म्हटलं, अबीजपत्री. बीजपत्रींकडे गेलं मित्रांनो, तर पहिला लागतो जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्मला मराठीमध्ये काय म्हणतात, तर आपल्याकडे असं अनावृत्त बीजी, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचं कव्हरिंग नाही. म्हणजे असं सीड की जे विदाऊट कव्हरिंग आहे, की जे नेकेड आहेत. आणि जर आपण अँजिओस्पर्मचा विचार केला मित्रांनो, तर अँजिओस्पर्म म्हणजे कव्हरिंग, यांना कव्हरिंग असते. मग लक्षात घ्या, कव्हरिंग असते म्हणजे काय, एक्झाम्पल मँगो. तुम्ही पाहिलं असेल की आंब्याची कोई आतमध्ये आहे, बाहेरून कव्हरिंग आहे, सो इट इज कॉल्ड एज अँजिओस्पर्म. जर तुम्ही नारळ पाहिला, नारळ नेकेड आहे, त्याला बाहेरून कोणतीही कव्हरिंग नाही, त्याला तुम्ही काय म्हटलं, जिम्नोस्पर्म. मग प्रश्नाची डिमांड काय पहा, ज्या झाडांची बी उघडी असते, उघडी म्हणजे काय रे मित्रांनो, नेकेड. उघडी म्हणजे काय, नेकेड. मग आताच तुम्हाला सांगितलं, इकडे एक्झाम्पल आंबा दिलं, जर इकडे आंबा एक्झाम्पल असेल मित्रांनो, तर आंब्याला कव्हरिंग आहे, मग आंबा उघडा आहे का, नाही. मग जर आपण जिम्नोस्पर्मचा विचार केला, तर जिम्नोस्पर्म या प्रश्नाची डिमांड पूर्ण करतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो, जिम्नोस्पर्म. आपण चारही ऑप्शन बद्दल बोललो. अँजिओस्पर्म इथे झाला म्हणजे कव्हरिंग आहे, जिम्नोस्पर्म इथे झाला कव्हरिंग नाही, ट्रॅचिओफायटा त्याचा काही संबंध नाही. आणि जर क्रिप्टोगॅम पाहिले मित्रांनो, क्रिप्टोगॅम म्हणजे हे अबीजपत्री वनस्पती, की ज्याचे टाइप्स किती आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. मित्रांनो टॉपिक हॉटच आहे, तुम्हाला एक्झामला 100% प्रश्न येणारच आहे. मग ती प्री असो किंवा मेन्स असो, तुम्हाला हा टॉपिक करणं गरजेचं आहे. टॉपिक मध्ये काहीच नाही मित्रांनो, एवढंच आहे. एवढंच तुम्हाला फ्लोचार्ट एक्झामला करून जायचंय. त्याचबरोबर अँजिओस्पर्मचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक असतो डायकॉट आणि एक आहे मोनोकॉट. संपला, एवढाच चॅप्टर आहे. एवढा जर चॅप्टर तुम्ही चांगला केला, तर तुमचा एक हॉट टॉपिक काय होतो, क्लिअर होऊन जातो. सो प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 जिम्नोस्पर्म, की ज्यांना स्वतःची कव्हरिंग नाही. पुढचा ऑप्शन पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न पुन्हा तुमच्या अवेअरनेस वरती आहे. पुन्हा अवेअरनेस वरती, की तुमचं जनरल नॉलेज किती आहे, तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे आजार पाहता, ते आजार कसे तुम्ही पाहता, त्याला तुम्ही कोणत्या अँगलने पाहता. लक्षात घ्या, पोस्ट काढणं म्हणजे फक्त आपलं जे रट्टा मारणं तेवढं नाही मित्रांनो. आपण दररोज ज्या वातावरणात आहे, त्या वातावरणात जे आपलं ऑब्झर्वेशन आहे, त्या ऑब्झर्वेशनला सुद्धा प्रॉपरली पाहणं गरजेचं आहे. कारण भरपूर प्रश्न तिथून सुद्धा तयार होतात. मग तसाच हा एक प्रश्न आहे मित्रांनो, काय म्हटले पहा, खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित, सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो. मग लक्षात घ्या, प्रश्न नॉर्मली जनरल अवेअरनेस वरती आहे. त्यांनी असं विचारलं की कोणता आजार आहे की जो नॉर्मली सुई असेल किंवा सेक्स्युअल मार्गा थ्रू एकमेकाकडून तो ट्रान्सफर होऊ शकतो, म्हणजे संक्रमित होऊ शकतो. तर चारही ऑप्शन डिस्कस करूयात मित्रांनो. पहिला आहे डेंग्यू विषाणू. तुम्ही कधी ऐकलं का रे, समजा इंजेक्शन आहे, समजा मला डेंग्यू झालाय, माझं इंजेक्शन तुम्हाला दिलं, तुम्हाला डेंग्यू झाला, किंवा सेक्स्युअल रिलेशनमुळे कुणाला डेंग्यू झाला, पॉसिबल आहे का, नाही. मग डेंग्यू कशामुळे होतो मित्रांनो, तर डेंग्यू हा मच्छरांमुळे होतो. लक्षात घ्या, मच्छरांच्या बाईटमुळे होतो. सो इथे याचा काही ऑप्शन आहे का, याचा सॉरी याचा काही संबंध आहे का, ऑप्शन कट झाला. आता मित्रांनो लक्षात घ्या, डेंग्यू व्हायरसमुळे होतो. एक अजून एक जनरल नॉलेज म्हणून लक्षात असू द्या, डेंग्यू व्हायरसमुळे होतो. अजून एक आजार आहे मलेरिया, ऐकलं असेल तुम्ही, मलेरिया सुद्धा मच्छरांमुळे होतो. परंतु मित्रांनो मलेरिया बॅक्टेरियांमुळे होतो. लक्षात घ्या बरं का रे, मलेरिया बॅक्टेरियांमुळे होतो, डेंग्यू व्हायरसमुळे होतो. हे व्हायरस आणि बॅक्टेरिया कोण कॅरी करतं, तर मच्छर कॅरी करतात, म्हणजे मॉस्किटो कॅरी करतात. आणि जर त्या मॉस्किटोने आपल्याला बाईट केलं, तर ते त्यांच्या सोबत आणलेले व्हायरस आणि मलेरियाचे बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये सोडतात आणि मग आपल्याला डेंग्यू किंवा काय होतो, मलेरिया होतो. पुढचा ऑप्शन पहा, काय म्हटलंय, रोटा व्हायरस. मित्रांनो ज्यावेळेस आपण अनहायजीन म्हणजे अस्वच्छ पाणी किंवा अन्न खातो, त्यावेळेस होणारा आजार म्हणजे कोणता आहे, रोटा व्हायरस. मग यात आपलं पोट दुखणे किंवा बॉडीतलं ओमेटिंग वगैरे होणे असे लक्षण आपल्याला पाहायला मिळतात. पुढे या. सो रोटा व्हायरस मग अस्वच्छ पाण्याने होत असेल, तर तिथे काही लैंगिक संबंध किंवा संक्रमित सुई याचा काही संबंध असेल का, नाही. पुढे या. पुढे म्हटले हेपॅटायटिस ए. भरपूर लोकांना हा आजार होतो मित्रांनो. हा आजार होतो म्हणजे काय, सेम 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 कंडिशन यासारखी, रोटा व्हायरस सारखी. जर तुम्ही अस्वच्छ अन्न आणि अस्वच्छ पाणी खात असाल, तर आपल्याला कोणता आजार होऊ शकतो, हेपॅटायटिस ए. आता राहिला कोणता मित्रांनो, हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस बी हा आपल्याला संक्रमित सुई किंवा जे काही आपल्याला सेक्स्युअल रिलेशन जे आहे, जर ते आपण सेफली फॉलो करत नसेल, म्हणजे असुरक्षित असेल, तर असुरक्षित लैंगिक संबंधामुळे आपल्याला हा आजार होऊ शकतो. तो प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 4 असेल. मी पुन्हा सांगतो, हा जो प्रश्न आहे मित्रांनो, या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपल्याला जी काही थिअरी आहे लक्षात घ्या,
या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपल्याकडे जी काही थेरी आहे ती थेरी कमी प्रमाणात आहे, परंतु याचं जनरल अवेअरनेस कसं आहे मित्रांनो, तर मोठ्या प्रमाणात आहे. तो प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 4 असेल. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलंय, कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? आता मित्रांनो 4 सायंटिस्ट आहे. देवी रोगाला काय म्हणतो आपण? स्मॉल पॉक्स व्हॅक्सिन. मग जर आपण स्मॉल पॉक्स व्हॅक्सिनचा विचार केला मित्रांनो, तर लक्षात घ्या पहिला आहे लुईस पाश्चर. सगळे सायंटिस्ट पाहू बरं का आपण, सगळे सायंटिस्ट पाहू. लुईस पाश्चरने पाश्चुरायझेशन टेक्निक दिली. मग मित्रांनो पाश्चुरायझेशन शब्द तुम्ही ऐकला असेल, तुम्ही भरपूर वेळा ते दूध आणता पहा पिशवीतलं, त्याच्यावरती एक शब्द असतो पाश्चुराइज मिल्क. पाश्चुराइज मिल्क म्हणजे ते दूध काही टेम्परेचरला तापवलंय आणि काही टेम्परेचरला तापवल्यामुळे त्या दुधातील विषाणू मेलेले आहेत, त्याला म्हणतात पाश्चुरायझेशन. आणि ही टेक्निक कोणी दिली मित्रांनो? लुईस पाश्चर. त्याचबरोबर याने रेबीज, लक्षात घ्या, रेबीज वरती व्हॅक्सिन दिली. लक्षात घ्या लुईस पाश्चरने कशावरती व्हॅक्सिन दिली? रेबीज. पुढे आहे एडवर्ड जेनर. मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा व्हॅक्सिनचा शोध याने लावला. कोणी लावला? एडवर्ड जेनर. म्हणून याला फादर ऑफ व्हॅक्सिन सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या फादर ऑफ व्हॅक्सिन सुद्धा म्हणतात. आणि यानेच सगळ्यात पहिल्यांदा देवी रोगावरती मेडिसिन शोधलं, म्हणजे व्हॅक्सिन शोधली. म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय असेल? एडवर्ड जेनर. तरी पहा आपल्याला बाकीचे ऑप्शन सुद्धा बोलायचे आहेत. दुसरा आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. मित्रांनो याने पेनिसिलिनचा शोध लावला. लक्षात घ्या पेनिसिलिन हे वन ऑफ द अँटीबायोटिक आहे. पेनिसिलिन काय आहे? अँटीबायोटिक आहे. तर त्याचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंगने. देन पुढे आहे आपल्याकडे सेलेमेन वॉक्समन. सेलेमेन वॉक्समनने काय केलं? तर लक्षात घ्या यांनी स्ट्रेप्टोमायसिनचा शोध लावला. स्ट्रेप्टोमायसिन. आणि मित्रांनो ही व्हॅक्सिन आपण कशासाठी वापरतो? तर टीबी, ट्युबरक्युलोसिस म्हणजे आपला क्षयरोग बरा होण्यासाठी आपण स्ट्रेप्टोमायसिन घेतो. आणि त्याचा शोध कोणी लावला? सेलेमेन वॉक्समनने. मात्र लक्षात घ्या हे चारही तुम्ही फॅक्च्युअल डेटा म्हटलं तरी चालेल मित्रांनो. हे वाटलं तर तुम्ही त्या पेपरमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला पाठांतर करायला सोपं जाईल. मग लक्षात घ्या पहिला लुईस पाश्चर, पाश्चुरायझेशन टेक्निक, त्यांनी रेबीजवरती व्हॅक्सिन शोधली. अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिन अँटीबायोटिक आहे. देन एडवर्ड जेनर लसींचा जनक म्हणतात, फादर ऑफ व्हॅक्सिन आहेत. सो त्यांनी काय केलं? म्हणजे प्रश्नाची जी डिमांड आहे देवीचा रोगावर लस कोणी शोधली? तर एडवर्ड जेनर यांनी शोधली. त्याचबरोबर सेलमेन वॉक्समन यांनी काय केलं? तर सेलमेन वॉक्समनने स्ट्रेप्टोमायसिन की जे क्षय रोगावरती चालणारं औषध आहे ते शोधून काढण्याचा त्यांनी काढलेला आहे किंवा शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलंय. शेवटचा प्रश्न आहे आपला, निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो? आता मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या. निर्जंतुकीकरण म्हणजे काय? ज्यावेळेस आपल्याला एखाद्या सरफेसवरती बॅक्टेरिया सगळे संपवायचे असतील तर त्याला आपण काय म्हणतो? निर्जंतुकीकरण. मग पहिलं काय मित्रांनो? अतिनील प्रकाश म्हणजे अल्ट्रा व्हायलेट लाईट. ज्या मुलांचं बॅकग्राऊंड आता ज्यांनी बीएससी वगैरे केली असेल किंवा ज्यांनी टेक्निकल सायन्स केलं असेल तर मित्रांनो तुम्ही लॅमिनार एअर फ्लो वापरला असेल. लक्षात घ्या तुम्ही काय वापरलं असेल रे? लॅमिनार एअर फ्लो. लॅमिनार एअर फ्लो म्हणजे काय मित्रांनो? जिथे वेगवेगळे सायंटिस्ट प्रॅक्टिस करतात असं एक ते केबिन असतं, अशा केबिनला काय म्हणतो आपण? लॅमिनार एअर फ्लो. मग समजा आता माझी ही एक रूम आहे, मला इथे काहीतरी प्रॅक्टिकल करायचंय. प्रॅक्टिकल म्हणजे मला काहीतरी टिश्यू कल्चर करायचंय किंवा काहीतरी एक नवीन शोध लावायचा आहे. मग हा सगळा एरिया मला स्वच्छ ठेवावा लागतो. या एरियामध्ये बाहेरचा एक पण सूक्ष्मजीव येता कामा नये. जर आला मित्रांनो तर मी केलेला रिसर्च खराब होऊ शकतो, तिथे कंटॅमिनेशन होऊ शकतं. मग जर ते कंटॅमिनेशन मला थांबवायचं असेल तर मी हा सगळ्या एरियामध्ये अल्ट्रा व्हाईट लाईटचा मारा करतो, युव्ही लाईट सोडतो. त्या युव्ही लाईटच्या प्रेशरने किंवा युव्ही लाईटच्या हाय इंटेन्सिटीने म्हणजे जास्त तीव्रतेने आज इथं अवतीभोवती असणारे सर्व सूक्ष्मजीव मरून जातात. म्हणजे मी काय केलं? निर्जंतुकीकरण. तर प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन नंबर 1. आता बाकीच्या सगळ्या ऑप्शन बद्दल आपण चर्चा करायची आहे. दुसरा आहे ऑटोक्लेव्ह. ऑटोक्लेव्ह म्हणजे काय? ऑटोक्लेव्ह एक कुकर सारखं एक भांड असतं मित्रांनो. तुम्ही कुकर सगळ्यांनी पाहिलंय. सेम ऑटोक्लेव्ह तसं एक भांड आहे जे आपल्या लॅबोरेटरीचे जे ग्लासवेअर असतात किंवा आपले जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते सर्व इन्स्ट्रुमेंटचं जर आपल्याला निर्जंतुकीकरण करायचं असेल म्हणजे त्यांना क्लीन करायचं असेल तर आपण ते ऑटोक्लेव्ह मध्ये ते सगळं साहित्य ठेवतो, त्या वाफेचा प्रेशर देतो. वाफेच्या प्रेशरमुळे ते सर्व साहित्य आपल्याला क्लीन होतं. सो ऑटोक्लेव्ह ही सुद्धा आपल्याला एक लॅबोरेटरी टेक्निक आहे. पुढे या 3 नंबरला आहे इन्फ्रारेड लाईट. ही फक्त आपल्याला एखादी वस्तू गरम करण्यासाठी जर आपल्याला एखादी टेक्निक वापरायची असेल तर आपण तिथे इन्फ्रारेड लाईट वापरतो. आणि पुढे आहे मित्रांनो सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट वन ऑफ द क्लिनिंग टेक्निक आहे, स्वच्छ करण्याची पद्धत आहे, ती निर्जंतुकीकरण करण्याची पद्धत नाही. मग लक्षात घ्या इथे आपण 4ही ऑप्शन बद्दल बोललेलो आहोत.
ऑटोक्लेव्ह काय आहे तुम्हाला काही लोकांना माहित पण असेल, ज्यांना माहित नाही त्यांनी समजून घ्या. एक भांडं आहे, त्या भांड्याला आपण वाफेचा प्रेशर देतो, गरम वाफ सोडतो. गरम वाफ सोडल्यामुळे आतमध्ये जे आपण इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहे, मग काही ग्लासवेअर असतील किंवा काही आपल्याकडे एखादं प्रॅक्टिकलचे साहित्य असतील, जर आपण ते ठेवले तर ते एकदम स्वच्छ होतात. तिथे असणारे सगळे बॅक्टेरिया, व्हायरस सगळे मेले म्हणजे सगळे डेथ होतात. सो ऑटोक्लेव्ह काय आहे, एक हायजीन कंडिशन तयार करण्याची कंडिशन आहे. मग अतिनील प्रकाश, अल्ट्राव्हायलेट लाईट जर एखाद्या ठिकाणी सोडले तर त्या ठिकाणी असणारे सर्व सूक्ष्मजीव काय होतात मित्रांनो, मरून जातात. म्हणजेच आपण काय केलं, निर्जंतुकीकरण केलं. तो कुणामार्फत केलं, ऑप्शन नंबर 1 म्हणजे युव्ही लाईट, म्हणजे आपल्याकडे असणारे अतिनील किरण. मग मित्रांनो इथे आपला सर्व जो भाग आहे, सर्व भाग संपलेला आहे. सर्व प्रश्नांचा आपण प्रॉपर अनालिसिस पाहिलेला आहे. आय होप की तुम्हाला हे सर्व प्रॉपर अनालिसिस चांगलं समजलं असेल. जर तुम्हाला हे चांगलं समजलं असेल मित्रांनो, तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा. त्याचबरोबर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा. मी तुम्हाला नक्कीच त्याला रिप्लाय देईल. इव्हन तुम्हाला अजून कोणते लेक्चर हवे असतील तर तुम्ही ते पण कमेंट करा, जेणेकरून मी तुम्हाला ते लेक्चर YouTubeला अवेलेबल करून देईल. थँक यू.